भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, ओ डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। ओ क्यों मारा उसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं जल्दी मार के लाया हूँ जी। ओ साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊ जी चल बसे। कौन सी बस्ते है? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. आकर्षक विनोद आणि हँडसम पंचेसनं तुम्हाला प्रेमात पाडण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, प्रेम म्हटलं की प्रेमपत्र हे आलंच आणि प्रेमपत्र हे नेहमी वादळच घेऊन येतं. चला तर अनुभवूया असंच एक वादळ जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले प्रेमवीर. बेटा रडू नको. अरे रडू नको ना तू. अरे नुसते गुम्यासारखे काय उभे. अरे कोणी लिहिलं रे तिला लव्ह लेटर? कोण आहे माहितीये का? आपल्या संस्थेचे जे चेअरमन आहेत ना त्यांची पोरगी येणार आहे. त्यांना जर कळलं ना तर कॉलेजचं जे गेट आहे ना त्याला टाळं लावतील आणि अशी उधळून काढतील ना एकेकाचे. ए गेंगाण्या बोल ना, बोल. सर मी नाही लिहिलं पत्र सर. 2 आठवडे झाले माझा पेन सापडत नाही. मी कसा लिहिणार सर? त्यात बोटाचा बोरू करण्याची माझी हिंमत नाही सर. शहाणपणा करतो? नाही सर. पेन नाही तुझ्याकडे? नाही सर. मग तूच लिहिलंय. कसं काय सर? टाईप केलेलं लेटर आहे ते आणि खाली लिहिलेलं आहे तुझा आता राजू. आणि हिच्या वर्गात आहे ना 3 राजू आहेत. राजू बेटकर, राजू बने आणि राजू माने. आता हिला लव्ह लेटर जो लिहिणार आहे तो राजू कोण आहे ते पटकन स्वतःहून सांगा. पटकन. पप्पांना नाव सांगणार आहे सर. नको मी पप्पांना नाव सांगणार आहे अरे सर. अरे बेटा 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 ऐक ना. अरे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला जर त्रास दिला ते मला नोकरीवरून काढून टाकतील. काढू दे. नाही नाही प्लीज. चेअरमॅनच्या मुलीला लव्ह लेटर कसं काय लिहू शकतो कोण? आपण शोधू ना. प्लीज शोधा. 5 मिनिटं फक्त. प्लीज शोधा. अरे बाटोडे सोन काय केलं रे हे? हा माने भलती जवानी उतू चालली आहे तुझी. अरे पहिलवानाचा पोरे आहे ना तू. सांगू तुझ्या वडिलांना. त्यांना जर सांगितलं ना तुला आहे ना लंगोटवर रस्त्यावरून असं पळवत पळवत मारतील ते. काय इमॅजिन करतो? इमॅजिन करतोय. आणि तू रे ओ कवी मनाचा. हा तूच काय जवानीच्या शितोडे उडवतोय लव्ह लेटर लिहून? नाही उडवत सर. अरे तू जेव्हा जन्माला आला होता तेव्हापासून बेकार येणार तुझा बाप. तू चालायला लागला होता तेव्हा तो म्हणाला माझा पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहिला, आता मी कायला काम करू. अरे एवढ्या बावळट बापाचा पोरे आहे ना तू. बेटा तुझा जन्म आहे ना फक्त नैसर्गिक योगायोग आहे, बाकी काहीच नाहीये. अशा स्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपला बाप बावळट आहे ना त्याला करिअरशी काही घेणं देणं नाही ना, तर आपण करिअरकडे लक्ष द्यायचं ना, अभ्यास करायचा ना. हे छचोर धंदे काय करतो? सर मी छचोर धंदे नाही केले सर. मी शांत बस. ए तुझे काय? तू तर भलता हुशार आहे. बाप मन तसा कमवतो आणि तू दंदन दंदन उडवतो. गाड्या उडव, विल्या मार. आणि आता हे धंदे. डोक्यात बटाटे भरले आणि अंगात कांद्याचं पोतं घालून आलेलं आहे ते. अरे त्या चेअरमन साहेबांनी ना मला तंबी दिलेली आहे की तिला त्रास झाला ना तर माझी नोकरी जाईल रे. हसतो काय? हसायची गोष्ट आहे. तरी बरं तिने लव्ह लेटर मला दिलं. तुम्हालाच लिहिलं असेल मग. लव्ह लेटर मला लिहिलं म्हणजे फालतूपणा करतो. इकडे तू. तुम्हाला इकडे. दिलं म्हणून- पटकन इकडे ये. इकडे तुम्हाला दिलं म्हणून म्हणते तुम्हाला लिहिलं असेल. माझं तसं काय म्हणायचं नाही. सांग का लेटर लिहिलं? पटकन सांग. मी कशाला लिहितोय तो लेटर सर? नाही लिहिलं? हा तर तशी आहे ती साहित्य चिकणी. माने पण ती चिकणी आहे तर मग मी तिला जाऊन सांगेन ना तोंडावर तू चिकणी आहेस म्हणून. लेटर बिटर कशाला लिहित बसतोय तो सर? अरे तू एवढी हिंमत वाढली का रे?
माझ्या समोर प्रिन्सिपलच्या समोर चेअरमनच्या पोरीला चिकनी म्हणतो आता आहे तर बोलायला काय हरकत आहे ना? सर सर ही इतकी सुंदर आहे ना सर हा. की हिला बघून कुणाचाही हात सळसळेल सर प्रेमपत्र लिहिण्यासाठी. बापरे. ए बाराखडी, हा तू किडे पाडले का रे हे? नाही सर मी तू नाही आहे? नाही मी सर खरं सांग. नाही सर मी का लेटर लिहिलं सर मी नाही लिहिलं सर, मला कळतं ना सर, मला कळतं. अहो ज्ञानाचं अमृत जिथून पाझरतं अशा शब्दगंगेचा वापर करून जर मी प्रेमपत्र लिहिलं तर मला पाप लागेल ना सर. सॉरी सर, अशा डेंजरस सिच्युएशनला मी अस्खलित मराठी का बोलतो मला कळत नाही सर. ए शब्द बंबाळ, तू नॉर्मल बोलत जाय ना. सर याला नाही लिहिलं कोणी लिहिलंय लेटर? तू लिहिलंस ना बने? मी तू लिहिलंस ना लेटर? बने आई शपथ सर, आपण कशाला लिहिला लेटर सर? नाही. आपण लेटर लिहिला नाही सर, आधी सांगतो. एवढंच असतं ना तर हिला बाईकवर बसवलं असतं, चौपाटीला घेऊन गेलो असतो, तिकडे पाणीपुरी रगडा पॅटीस आईस्क्रीम बुट्टा बिट्टा खायला दिला असता ना सर, हीच आपल्या गळ्यात पडली असती माहितीये सर. आणि एवढंच आहे ना तर नंतर जाऊन आपण विचारलं असतं तिला की बाई लवशिप देणार का आपल्याला. नीट. आई शपथ सांगतो, एवढा रावस टवका कडक आयटम आहे हा. अरे काय बोलतोय तू? चेअरमनची पोरगी आहे रे ती. मग आता रावस टवका कडक आहे तर तेच बोलायला हवं ना सर? पटकन सांगा कोणी लिहिलेलं आहे. आई शपथ आपण नाही नाही लिहिलं. नाही नंतर जर मला कळलं ना असा शपालून काढेल नाही, एकेकाला सोलून काढेल. खरंच नाही तर नाही नाही लिहिलं. नाही नाही तुम्ही अशी कबूल नाही करणार. शिवाली बेटा हा सर, लेटर वाच. चालेल सर. हे शिवाली, हा तू फक्त शिवाली नाही, तू दामिनी आहे, कामिनी आहे, मोहिनी आहे, मनमोहिनी आहे. बेटा बस. ए छटाक दाढी, इकडे 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 पटकन इकडे सर इकडे. खरंच सांग, तूच लेटर लिहिलं ना? सर नाही सर नाही लिहिलं सर. पत्र लेखन स्पर्धेत तुझाच नंबर आला. सर हात आला होता पहिला सर. त्याला असणार सर. हे कुठलं लॉजिक आहे सर? मी पहिला आलो खरं आहे पण मी पत्र नाही लिहिलं सर. नाही? मला सांगा, कुत्रा गाडीच्या मागे पळतो, त्याला गाडी खरेदी करायची असते नाही, त्याला गाडीत बसायचं असतं नाही, तो गाडीचा मालक आहे नाही, पण तो पळतो ना. हे लॉजिक हाण्या. आता तर मला वाटतंय की तूच लिहिलंय, कारण कुठल्याच बाबतीत तू काही पूर्ण केलेलं नाहीये. म्हणजे होटाच्या खाली चिल्लम दाढी ठेवली एवढीशी. हा तुझ्यात ती धमकत नाहीये. सर, मी- हा, तू छुपा आहे म्हणून असं असे लुच्चे धंदे केलेले. नाही सर मी नाही पत्र हे लिहिलं. तूच लिहिलंय ना? नाही सर. मनमोहिनी वगैरे तूच लिहिलंय. नाही सर मी नाही लिहिलंय सर. मी मगासपासून सांगतो मी पत्र नाही लिहिलंय सर. फटारडाईस ग बस. ह्यानंच लिहिलंय सर. असले शब्द हेच बोलतोय तर. मला बघितलं का असले शब्द बोलताना? हा अहो मी शिवालीला शिवाली पण म्हणत नाही. ए शिवडे असं म्हणतोय तिला मी. शिवडे. खरंच सांगतोय सर. मला दामिनी मोहिनी नागिनी असलं काही बोलतच नाही मी. खरंच नाही तर. पटकन सांगा कोणी लिहिलंय रे? सर सर मी नाही लिहिलंय सर. सर तुम्हाला वाटतं जर मी लिहिलं असेल ना तुमचा मज्जातंतू फुटेल सर. मज्जातून तू फोडतो. ऐकू म्हणजे सरांना कधीच मजा करता येणार नाही लागा. ए ए ए दलिंदरा, मज्जातंतू इकडे असतो. नर्वस सिस्टीम काही कळतं का नाही? बेटा बेटा रडू नको ना, रडू नको ना. काय झालं काय झालं? सर हा सर डर्टी लिहिलंय. सर खूप डर्टी लिहिलंय सर. गंध पटकली का तुम्ही? अहो नाही लिहिलं हा? सर. अभ्यास करायला येतं का? असे घाणेरडे धंदे करायला येतं रे? खरंच नाही लिहिलं. सर सर मी वाचू? वाच बेटा. मी तुला उचलून सर उचलू. माने तू केला असशील. कुस्ती खेळतो ना? त्या पोरींना उचलायचे तुला. पुढचं तरी ऐका की माझ्या कुठं नाव घेताय आधीच. ऐका तरी पुढचं लगेच मी उचललोय. हो बेटा वाच. मी तुला उचलून न्यायला असा शड्डू ठोकून तयार बस. सर शड्डू बोललाय मला. शड्डू बोल. इकडे इकडे काय सर? शड्डू येते. शड्डू बोलतो. शड्डू म्हणजे काय रे? काय काय शड्डू? शड्डू काय शड्डू? त्याला म्हणते शड्डू. हा असतो असतो असा शड्डू असतो. बेटा शड्डू वेगळा असतो तो, तसा नसतो. पण एक मिनिट.
तू थांब रे. वॉच तू वॉच. कुणी आडवा आला तर असा धोबी पचड म्हणजे धोबी पचड म्हणजे धोबी पचड करून असा नडगे हा निन्न तवा. तवा तवा सर. तवा. खरं नाही तर तवा मी नडग्या तुझे शब्द आहे ना. नाही. तू कुस्ती खेळतो म्हणजे का तुला लायसन मिळालं का रे? पोरींना लव्ह लेटर लिहायचं लायसन मिळालं ते पण चेअरमनच्या. सर हे बघा उगं दुसऱ्याच पोरग माझ्या मांडीवर सरकू नका बरं का. मी सांगितलं ना सर मी नाही लिहिलंय लेटर तर. आणि माझं म्हणजे कसं असतंय तुम्हाला माहितीये कसं? मी जर लिहिलेलं असेल हा. तर मग लिहिलेलंच असतंय. आणि जर नाही लिहिलेलं असेल तर मग नाही लिहिलं म्हणजे नाहीच लिहिलेलं असतंय. अरे तू एकदाच बोलत जाय ना. स्टाईल आहे त्याची सर. हा, मग तुला विचारलं तुला. आणि सर हा आपण असलं लव्ह लेटर बिटर फालतू असते धंदी करत नाही. तोंडावर जाऊन बोलतोय आपण. तोंडावर. आणि कोण जर मध्ये आला का नाही ते नडगे आणल्या का नाही मग सांगून ठेवणार नाही. हळू. कळलं का. ह्याला कोण बी येऊ दे मग मध्ये. आणि ह्या पुरीसाठी की नाही 100 वेळा शड्डू टोकून उभं राही ना आपण सांगून ठेवतोय. माने चेअरमनची पोरगी येते. अरे असू दे कोणाची बी पोरगी त्या चेअरमॅनला लुळवीन इथं आणून अरे काय मी. बोलतोय? डोकं फिरले का? पप्पानं लोळवशील. अरे तू लोळवशील असं करून पप्पानं लोळवशील. म्हणजे काय तवान दिसण्यावर जाऊ नको. चोरवाडी आहे. लंगड घालून आलो का नाही आकड्यात बघतच बसशील मग. चोरवाडी. हे बेटा अरे तुझे काय चालू आहे? तू एवढी काय उरवून जाते आणि तुला स्वतःच्याच वडिलांना काय लोळवायचे? नाही, तसं नाही सर. त्या अर्थाने बोललेच नाही ना मी, मग? सर. सर लव्ह लेटर बघितल्यावर पप्पा चिडतील. गुस्सा करतील की नाही करतील? नाही करतील ना. नाही, पण आपण- त्यांना अडवायला कोणीतरी पाहिजे म्हणून विचारलं. त्यांना कळवायचंच नाही ना. आपण शोधून काढू ना. मी आहे ना. लेटर पुढे वाच लगेच कळेल ना. वाच. तुझं वय 17 तू आयटम खतरा चलती क्या 912 गाडीवर बसून जावं बुंगाट तराट होऊन नाचू जिंगाट. करकोच्या इकडे सर इकडे. सर आई शपथ तुझे नाही. नाही सर आई शपथ आपण नाही लव्ह लेटर लिहिलाय सर. नाही? आणि सर आपण लिहित बसत नाही आपण डायरेक्ट करतो. डायरेक्ट करतो तू. सर मी डान्स करतो सर. आपलं डान्सवर जास्त प्रेम आहे सर. हे असं पोरींना पाठवायला आपण हे लेटर बिटर छपरी धंदे कधीच नाही केले आयुष्यात सर. आपण आई शपथ खोटा नको. डान्स करतो पोरी इम्प्रेस होतात सर. खोटं वाटतंय तुम्हाला? हो. मी करून दाखवतो. अरे नको. आई शपथ. प्रिन्सिपलच्या केबिन आहे. गॅदरिंग चालू आहे का? बने कसला भारी नाचतोस तू. हाय का नाही सर बघितला डान्स केला पोरी लगेच असे इम्प्रेस होतात. मग आपण बाईकवर बसवतो चौपाटीला घेऊन जातो आणि भेळ खायला घालतो. असं का? डान्सवर जाम प्रेम आहे आई शपथ सांगतो सर. बर. हे शिवाली आपण तुझ्याकडे तसल्या नजरेने कधीच बघितलं नाही आई शपथ. काय मी पण नाही बघितलं. मी पण नाही लिहिले लेटर. नाही नाही काय 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 तोंडातल्या तोंडात काय बोलतोय? नाही तू पण नाही. हे बघ त्या लव्ह लेटर मध्ये ना तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय. ज्याने कुणी लिहिलंय ना एवढा दिमाग लावलाय ना त्याने तो जर सापडला ना असा सोलून काढ. मी तुम्ही तिघांनी मिळून लिहिलंय का रे लव्ह लेटर ते? नाही सर नाही खरं सांगा. नाही नाही सर तुम्ही तिघांनी नाही लिहिलंय? सर. सर खरंच नाही तर. पप्पा तिघांना नाही एक्सेप्ट करणार. तू एक्सेप्ट करशील का तिघांना? नाही मग तो प्रॉब्लेम आहे ना. मी तेच बोलते ना सर. पप्पा नाही एक्सेप्ट करणार हे सगळं लव्ह लेटर वगैरे. रस्टिकेट करतील तुम्हाला तिघांना. तुम्हाला मग तेव्हा कळणार. बेटा मी करू. तुम्हाला दाखवते माझे पप्पा कोण आहेत ते. तू फोन लावते. नको, नको, माझा नको, फोन नको, कुठे? नको, नको, मी नको. फोन लावते. मी नको. त्यांना सांगते. मी त्यांना सांगणार की तुमच्या कॉलेजमध्ये मला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून. हा सांग. माने. नाही सांगत. सांगणारच आहे. नाही सर तुम्ही थांबा मध्ये बोल नका 1 मिनिट. सांग सांगणारच आहे. काय ते जायला मागासपासून लावलेला का पप्पा चेअरमन आहे ती म्हणून. आहेत. हा इथं लगा अख्खं कॉलेज भरतंय तुझ्या माझ्या सकट. आणि काय तुला नाचवती मध्ये चेअरमन आहे म्हणून. पोर लगा भेटते ती तुझ्या पुढे याला लांबनच बघत बसते ती तुझ्याकडं. आणि सर तुम्ही विचारलं ना कुणी लिहिलंय लव्ह हा लेटर. हा हा. खुल्ला सांगतो खुल्ला. मी लिहिलंय लव्ह लेटर. तू लिहिलंय? हो मी लिहिलंय लव्ह लेटर. बापरे. कळलं का. करा काय करा. ए शिवले मला आवडतीस तू. माने माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. बोला
आता काय बोलायची ती. आणि जाऊन सांग तुझ्या पप्पासनी करा म्हणा रेस्ट तिकीट. लावा काय आजूबाजूला बॉडीगार्ड लावायची ती. नाही तुला त्यांच्यातनं उचलून घेऊन गेलो का नाही नाव सांगणार नाही. सावते म्हणजे सावत्या. माने तिचे वडील नाही, मी रश तिकीट करीन तुला आत्ताच्या आत्ता. शिवाली बेटा, याच्या विरुद्ध रिटर्न कंप्लेंट दे मला आत्ताच्या आत्ता. काय गरज नाहीये सर. नाहीये? नाही, खबर त्यानं लेटर लिहिलंच नाहीये सर. लेटर मी लिहिलंय. तू लेटर लिहिलं? हो सर, मी लिहिलंय. खबर सर, हे तिघ ना माझ्यावर लाईन मारतात आणि यांच्या तिघांच्या डोळ्यात ना मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसतंय. सर, मला पण हे तिघही आवडायला लागले सर. मी कन्फ्यूज झाले. चूज करू आणि त्यात व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय सर. 2च दिवस बाकी. मला काहीच कळलं नाही म्हणून स्वतःलाच लेटर लिहिलं आणि खाली तुझा राजू असं लिहून टाकलं सर. मला फक्त बघायचं होतं पप्पांसमोर उभं राहून लढण्याची धमक कोणामध्ये आहे. आता कळलं, मानेमध्ये आहे ती धमक. सर, मला सापडलाय माझा व्हॅलेंटाईन. शिवडे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय करतो रे? अरे बापरे, ताकद आहे पोरात. मग सावत्या म्हणजे सावत्या. जायचं का व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तवा? साला की मग तवा. अरे माझ्या मग तवा. शिवाली बेटा, अरे नको रे. अरे त्या चेअरमन साहेबांना कळलं तर काय होईल रे? शिवाली, पत्र मी लिहिलं होतं असं वाटायला लागलं मला आता. मला पण वाटतं आपणच लिहिला होता का? तुमची वेळ संपली आहे. बाय बाय. चला सावत्या. दर्जा सादरीकरण. हा परफॉर्मन्स बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. क्या बात सावत्या, क्या बात. सुपर हिट कॉन्सेप्ट, सुपर हिट परफॉर्मन्स. प्रसादा, प्राजक्ता, तुझ्या इतकं माझं वाचन नाही पण मलाही ओळी आठवल्या त्या माझ्या जवळच्या मित्राच्या कवीच्या संदीप खरेच्या, जे या स्किटला अत्यंत ॲप्ट आहेत. तुमच्यासाठी सादर करतो. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. वा वा. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळणाऱ्या मनामधलं बटर असतं. वा वा वा. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. सॉन्ग ज्यातला कंटेंट नेहमीच राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. फार गोड होती कॉन्सेप्ट. या कविते इतकीच गोड कॉन्सेप्ट आणि फार गोड पद्धतीने प्रेझेंट केली. तुमच्या तिघांचीही कॅरेक्टर्स छान होती आणि शेवटपर्यंत पत्ता लागला नाही की खरा कल्प्रिट कोण आहे. ती त्या स्किटची मजा होती. श्याम्या मस्त, शिवा फार सुंदर, मजा आली, खूप मजा आली, वंडरफुल. सई, एकदम क्यूट वाला परफॉर्मन्स होता. खूप मजा आली एकदम. तुम्ही कॉलेजच्या दिवसात आम्हाला परत नेलत. श्याम दादा काय बॅटिंग केली आज, खूपच भारी. सावत्या, तुझा स्वॅगर परफॉर्मन्स होता आज, फारच मजा आली. आणि आज म्हणजे आज समस्त महाराष्ट्राच्या मुलींना कळेल की मी तुला देशी हॉटनेस का म्हणते. श्रमेश, मस्त वेगळ्या रूपात होतास आज. बने मस्त. मला तुझं ते काय कांद्याचं पोतं खूप आवडलेलं आहे. छान दिसतोयस आणि मस्त केलास परफॉर्मन्स. कोणाला आवडत नाही पण बने आज दिन बने. मजा आली. मंडळी, एक मित्र आपल्या मित्राला बायकोच्या माहेरच्या माणसांवर प्रेम कसं करावं हे शिकवणार आहे. चला तर बघूया ही शिकवणी किती रंगते ते. आणि ती दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कधी
कधी गोड कधी तिखट चेतना भट. ऐका ना, ईश्वर किंवा विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द काय? नवरा. अरे देवा, ते मी दुसरीकडे लिहिलं. माणूस आधी काय होता? ते वानर ग, ते वानर झालं. माणूस आधी काय होता? खाडाखोड झाली खाडाखोड झाली. ठीक आहे. आणि मला जरा काम करू दे, डिस्टर्ब करू नकोस. तुम्हाला थोडा ब्रेक मिळावा म्हणून तर गप्पा मारते ना हो तुमच्याशी. सतत काम करता तुम्ही. एक तर आज रविवार आहे, आज पण काम करताय. काय करू आता, आहे ऑफिसचं काम, त्याला काय करणार. ऐका ना, आज रविवार आहे, बाबांना बघायला जाऊया. तुझे बाबा म्हणजे काय राणीच्या बागेतला अस्वल आहे बघायला जायला? सॉरी. तसं नाही हो, म्हणजे कसं आहे की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, तर ते म्हणत होते की बरेच दिवस झाले मी जावयाला बघितलं नाही. म्हणजे कसं आता त्यांना छान दिसायला लागलंय ना, तर त्यांना खूप इच्छा आहे तुम्हाला बघायची. म्हणून ते म्हणत होते की जर त्यांना घेऊन आलीस तर आज बरं. काय माहितीये तुला, रविवार आहे. इंडिया न्यूझीलंडची फायनल आहे. फायनल सोडून तुझ्या बाबांना बघायला जाऊ? आय एम सो सॉरी, नाही होणार. ऐका ना नाही ना, ऐका मा, प्लीज मी यार, काय sorry. म्हणते, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे ना, आपण बाबांच्या घरी बघूया ना. मी तुम्हाला छान खायला वगैरे पण. माहितीये बाबांच्या घरचा टीव्ही, बाबा आजमच्या जमान्यातला आहे तो. त्या टीव्हीवर रणवीर कपूर पण पृथ्वी प्रताप सारखा दिसतो. मूडच जातो माहितीये. आज आम्ही मित्रांनी ठरवलंय की अमितच्या घरी आम्ही आज मॅच बघायला जाणार आहोत एकत्र. आय एम सो सॉरी, नाही, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मित्र एन्जॉय करा. बरोबर आहे तुमचं, तुम्हाला सुद्धा ब्रेकची गरज आहे. हा, हवाच आहे ग. मेहनत करता तुम्ही, तुम्हाला Yes, थकायला yes. होतं. हरकत नाही. मी आले, मी चहा टाकते हो, तुमच्यासाठी. चहा टाक. हो चालेल. हो येऊया ना. हाय पशा. अरे भाऊजी, येस. या भाऊजी. ठीक आहे. वहिनी कशा आहात? अहो भाऊजी, मी बरी आहे. कशा तुम्ही आहात कसे वहिनी? आहात? अरे वा 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 वा. चप्पल. येस, घे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. भाऊजी, चप्पल बाहेर काढ. बाहेर काढ. आताच आधीपासून घेतली मी. येस 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 येस. सॉरी पशा. हो बोल. अरे कसा आहे सर? ये ना. अरे यार, ये ना यार. अरे पशा, तू जानेवारीच्या पहिल्या महिन्यात जिम जॉईन केली होतीस ना? हो. सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय? पोट तसंच आहे आपलं, तसं नाही वहिनी. भाऊजी. हे बघ ना, फ्लॅट, ओ, प्युअर ऑर्गॅनिक फूड वा वा भाऊजी. आणि रेग्युलर हे बघ, हे बघ. अरे, भाऊजी. रेग्युलर एक्सरसाइज माझ्या रेग्युलरली सुरू असतात, प्रॉपर नाही. भाऊजी, हा. पण भाऊजी, अहो तुम्ही किती दिवसांनी आलात अहो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाही वहिनी, नाही मी काय? नाही बसू शकन. वहिनी ऍक्च्युली मला जायचंय, बॅग भरायची. मनी नाही हो का? मी जस्ट निघ म्हटलं. अरे नाही, मी हाय बाय करायला आलो. अरे पशा, भाऊजी. अरे पशा, असं काय करतोय मी? अरे मला जायचंय बाहेर ऍक्च्युली आजच. अच्छा, हा, काय झालं भाऊजी? चेतूचं नाव आलं म्हणून एकदम. अच्छा. आय एम सॉरी. असू दे. चेतूच्या माहेरी जातोय डोंबिवलीला. अच्छा, मग काही काम विशेष असतं? नाही, काम नाही. परवा हे आहे ना, मंगळवारी व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. ओ, चेतूच्या वडिलांबरोबर अख्खा दिवस मी घालवणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे. वडिलांबरोबर. किती छान भाऊजी. हो चेतनाच्या वडिलांसोबत तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार. हो यार, ऑफकोर्स. तसं नाही म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रियसनी प्रियकरा बरोबरच दिवस घालवायचा किंवा सर्वे सर्वा असं नाहीये ते. वायसे वर्षा. हा, पैसेवर उगाच नाही सुचत तर शब्द वापरू नको. ते तसं नाही आहे बहिणी. म्हणजे मला असं वाटतं की नातं कुठलंही असो, बरोबर. प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या आतल्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि मनातल्या अनेक कंगोऱ्यांना मी एक क्विज घातलं.
की तुम्हाला कोण आवडतं? सासरा. असं उत्तर आलं बाहेर. आत असल्यामुळे हो सासरो असं आलं. त्यामुळे मी ठरवलंय की सासऱ्यांना भेटायला जायचं. आणि वहिनी तुम्हाला सांगू का, ईश्वर आणि विधाता यांना जर समानार्थी शब्द असतील 3 अक्षरी, सा स रा, दॅट्स इट. याने कुठेतरी लपून ऐकलंय. नाही पहिला चंख कुठेतरी. एवढा योगायोग नाही होऊ शकत ना मा. चहा टाकते मी. एक मिनिट वहिनी एक मिनिट या. इकडे अहो भाऊजी चहा टाकते. तू जातोस टाकायला. जाते ते जाऊ दे ना यार. चल ना सम्या. बस झालं. डोंट टच मी. माझ्या हातून हाफ मर्डर होईल असं वागू नको. भाऊजी अहो काय बोलताय? थोबडा बघितलं आयुष्यात स्वतःचा. हाफ मर्डर शब्द तोंडात पण शोभत नाही तुझ्या. तू करणार कर हाफ मर्डर. नॉट नाव लेटर. नॉट नाव. टॉक टू लेटर. वहिनी काय झालंय? बसा. सम्या काहीच नाही आलंय. ऐक ना. जस्ट गो गेट ऑन इट. जस्ट आउट ऑफ इट. जस्ट गो देयर. तुझा टोन एकदा फोल्ड करून नाही वाळत घातला ना बघ मी. वहिनी काय झालंय? काहीच नाही. काय झालंय वहिनी? काहीच नाही. तुम्ही असं- बोलतेय काही नाही झालं. सम्या ती बोलते. एक मिनिट थांबा. वहिनी काय झालंय? हो काहीच नाही भाऊ. तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय? वहिनी काय झालं? हा, कोणी काही बोललंय का? एखादं वाक्य जे आपल्याला टोचतं, फार मनात नाही राहत, पण नंतर कधीतरी ते येतं. काय झालं वहिनी? नमा ऐक ना. नको याचं ऐक. वहिनी काय झालं? भाऊजी मी यांना म्हणाले. जगतोस कशाला ऐक तू? आधी. ऐक आधी. ती काहीतरी बोलू दे, नंतर रिॲक्ट कर. ऐक ना नमा. तू नको काही याचं. नाही भाऊजी मी यांना म्हणाले की आज रविवार आहे आणि माझ्या बाबांच्या डोळ्यांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. तर मी त्यांना म्हणलं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, त्यांना आता दिसायला लागलंय, तर मग त्यांची इच्छा आहे जावायला भेटायची. तर मी म्हटलं आपण जायचं का? तर मला म्हणाले की क्रिकेटची मॅच मला बघायची. मग मी म्हटलं ठीक आहे मी एकटी ऐक ना नमा. तुला लाज नाही वाटत? सम्या ऐक. ही फालतूगिरी करू नको. तुला लाज नाही वाटत? सम्या सगळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तू हे बोलतोस वहिनींची? तुला काय माहितीये व्हॅलेंटाईन डे बद्दल? मला नको शिकवस. गेली 20 वर्ष मी एन्जॉय करतो तो व्हॅलेंटाईन डे. मला नको शिकवस तू. लक्षात आलं ना? व्हॅलेंटाईन काय माहितीये तुला? हिस्ट्री व्हॅलेंटाईन डे का म्हणतात तुला माहितीये? तुला माहितीये? मला माहितीये. का म्हणतात? व्हॅलेंट नावाचा जावई होता आणि टाईन नावाचा सासरा होता, आणि त्या दोघांचं डे. बावट आहे जरा. मूर्ख आहेस. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरनं तो डे साजरा करतात. कळलं? तुझा असेल संत व्हॅलेंटाईन्स. माझा हिरो माझे सासरे आहेत. कळलं ना? कसं बोलतोयस तू त्यांच्याशी? ऐक ना नमा. तू कसा बोलतोय? काहीच नाहीये सम्या. अरे तुझ्या सासऱ्यांचं बिंदू जाधवाचं ऑपरेशन झालं. कुठला बिंदू जाधव? मोती बिंदूचं ऑपरेशन झालं. हे महत्वाचं नाहीये भाऊजी. महत्वाचं हे की तुम्ही चेतनाच्या बाबांसोबत तुमच्या सासऱ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहात. नमा ऐक माझं. असं काही नाही. हो वहिनी. हा, मंगळवार सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे. बस. एवढ्या सकाळी भाऊजी? म्हणून तर आदल्या दिवशी जातो मी त्यांच्याकडे. आदल्या दिवशी? मी पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालवणार आहे. किती गोड. वहिनी मी खूप काही प्लॅनिंग केलं. मी कोणाला सांगितलेलं नाहीये. इव्हन चेतूला पण मी सांगितलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं तर चालेल का? सांगा ना भाऊजी, मला आवडेल ऐकायला. वहिनी सकाळी 6 वाजता मी त्यांना गाडीत टॅक्सीत बसवणार आणि तिथून मी त्यांना आणणार वाटेवा ऑफ इंडिया बघायला. कुठे आहे वाटवे ऑफ इंडिया? चर्चगेट. गेटवे ऑफ इंडिया येते. वाटवे काही गेट ऑफ इंडिया. मी गप्प बसाव. भाऊजी तुम्ही बोला. वहिनी ते झालं ना की तिथून स्ट्रेट डायगोनली तुम्ही जर बघितलं तर ताज आहे. हा. मी तिकडे माझ्या सासऱ्यांना घेऊन जाणार. आम्ही दोघे तिकडे भ्रूम करणार. हे काहीतरी वेगळं आहे. थांब. काय करणार आहेस? भ्रूम. भ्रूम म्हणजे? यू डोंट नो द कॉर्पोरेट थिंग्स. भ्रूम म्हणजे काय? भ्रूम इज ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात. किती मूर्ख आहेस. तुला कळते का रे? त्याला ब्रंच असं म्हणतात. ब्रंच. भ्रूम काय? भ्रूम भ्रूम करत गाडी खेळणार आहेस तिकडे? अरे पण ब्रंच तर मग ब्रंच ना. ठीक आहे ना? चुका काढताय हो. ऐक ना. तुम्ही इतकं बोलताय. तुम्ही माझ्या बाबांना साधा चिंचोका तरी दिलाय का कधी खायला? अगं तसं नाही ना मा. मागे ना तुम्हाला सांगते तर माझ्या बाबांचं ना एक गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालंय हो. तर ना मी तेव्हा घेऊन गेलो होतो ना. मी त्याला घेऊन गेलो होतो उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. घेऊन गेले होते पण त्या वेटरला काय म्हणाले? ऐका ना, सांबर इस वाटी में दे दो. हा ते जस्ट सिच्युएशनल नया है, इस वाटी में दे दो. भाऊजी तुम्ही सांगा. मी ताज नंतर डायरेक्ट येणार. तिथून टॅक्सी वळवणार आणि हे पुराटोरांचं मस्त चाललंय ना तिकडे येणार.
हे काहीतरी वेगळं आहे काय पोराटोरांचं मस्त चाललंय पोराटोरांचं मस्त चाललंय. काय हे काय मासे असतात तिकडे. अरे माकडा ते तारापुरावाला मत्स्यालय रे काही बोलशील पोराटोरांचं मस्त चाललंय असू दे, तारापर्यंत मत्स्यालय आहे तिकडे. मी सासऱ्यांना सांगणार तुम्ही फक्त बोट करा, तो मासा मी तुम्हाला तळून देणार खायला. ठरलंय माझं वहिनी. भाऊजी किती गोड हो. अरे तो तिथे मासे बघायला असतात फक्त. आपण ठीक आहे ना, ते मासे तळून देणार आहेत बाबांना, हे महत्वाचं याच्या नाहीये का? बापाचं मत्स्यालय आहे का ते नाही तळतायत. अहो पण ते तळून देतायत हा विचार करा ना तुम्ही. ए, मी काय करू मी कोणाला कसं समजावू कसं समजावू? तुम्ही काही समजावू नका. सम्या. ते सांगताय तेवढं मना काय तुमच्यामुळे होतं. किती निर्दयी आहात हो तुम्ही. तुम्ही बाजूला व्हा. ओव्हर ऍक्टिंग करतो तो. त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. सासरे आहेत माझे ते. त्यांनी माझ्याकडे काय काय केलं तुला नाही माहिती. लग्न झाल्यावर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. 350 पायऱ्या आम्ही बायकोला ठेवली बाजूला, सासऱ्यानं उचललं आणि वर चढत गेलो. ते आजारी असताना मी 16 बाटल्या रक्त दिलं रे, रक्त दिलं सासऱ्यांना. ड्रॅक्युलस 16 बाटल्या रक्त दिल्यावर जिवंत कसं राहिलायस तू? तुम्ही गप्प बसा. अगं तो फेकतो तुला कळत कसं नाही? तुम्ही काय केलंय माझ्या बाबांसाठी? माझ्या बाबांसाठी एकतरी बाटली दिली का तुम्ही माझ्या बाबांना? क्या बात आहे यार. एकात्तरीला एक तरी. काय कोण राहते तुझ्या बरोबर बघ जरा. काय बाईची प्रतिभा आहे. हेवा वाटतो रे मला. एक हेवा वाटतो. जाऊ द्या हो भाऊजी. यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही, माझ्या माहेरच्यांबद्दल कधी वाटणार आहे? नमा मी तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलं होतं. काय गाणं नव्हतं का? हॅपी बर्थडे टू यू. बाबांचं नाव काय मी गायलं होतं. सासऱ्यांचं नाव सांग. सासऱ्यांचं नाव सांग. मला माहिती. तुझ्या सासऱ्यांचं नाव सांग पशा. समय मला नाव सासरे का? दत्ताराम. तुला तुझ्या सासऱ्यांचं नाव माहितीये? न नाचाचा अशोक माझ्या प्रीतीचा. अशोक नाव आहे. अशोक नाव आहे. किती गोड. कारण ते माझ्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी सासऱ्यांचा चेहरा नाही बघितला कधी. कारण रिस्पेक्ट आहे. नजरेला नजर नाही देत मी. त्यांचं पाय बघून ओळखतो. अरे सासरे आले. 4 बोट आणि बाजूला कासवाची मान, अंगठा म्हणून लगेच ओळखतो. अरे सासरे भाऊ आले. असं करतो मी. आजपर्यंत मी रिस्पेक्ट दिलाय म्हणजे दिलाय. माझ्या खिशात एक पुडी आहे वहिनी. काय आहे त्या माहिती आहे पुढीत? काय भाऊजी? सासऱ्यांची अक्कल दाड. तिचं मी लॉकेट करून घालणार आणि मिरवणार आहे अख्ख्या जगात. नमक तू अरे असं बोलायचं का मला? मी सासऱ्याला वेळलं त्याचं ना पाय धुणार आहे दुधाने. आणि सुनील शेट्टी होतोय मध्ये मध्ये. जरा शांत बस. पाय धुणार आहे दुधाने. ऐक ना. अरे दूध तीर्थवरून घेणार आहे मी. असं का मी बोलतोय मला तू? ऐक ना सम्या. सासरे मला आवडतं तर मी काय करू झालं. सासरे आवडतं तर मला. ऐका ना हे काय करता मला कळत नाही यार. भाऊजी तुम्ही किती करता हो तुमच्या सासऱ्यासाठी. तुम्ही तुमच्या सासऱ्यासाठी काय ते अक्कल दाखवण्याचं लॉकेट हे साधं माझे बाबा समोर आले ना तर यांच्या कपाळावर आठ्या येतात हो. ऐक ना नमा. नाही येत तुमच्या कपाळावर आठ्या. तेच कपाळ तुम्हाला आता फोडायचंय. सम्या ऐक फालतू ना. सम्या माझ्या रविवारची वाट लावू नकोस. पुढे पाय. वहिनी उठा. आभास झालं. तुमच्यातली वाघीण मला बघायची आहे. ऐक ना नमा. आधी हाताला चटके. बस झालं चटके. आता समोरच्याला आपल्याला डाग द्यायचा आहे. नमा ऐक ना माझं. उठा. येऊ दे वाघीण. नका येऊ दे त्या वाघिणीची. येऊ दे बाहेर. संजय नारकर स्टाईल. उठा. त्याला सांगा. एकदा बोला. मेरी शेरनी आहे. ये मेरी शेरनी आहे. सांगा संध्याकाळची मॅच कॅन्सल. सांगा त्याला संध्याकाळची मॅच कॅन्सल. घटस्फोट द्या मला. आईला ऍडिशन घेतली. जबरदस्त आहे. युअर टू फास्ट. होऊ दे. शस्त्र उचला. याचं ऐकू नको. मी तुझ्या पाया पडतो. शस्त्र उचला. ऐक ना मी पाया पडतो. आणि एक सणसणीत खोल वार करा. भाऊजी भाऊजी काय भाऊजी लवकर 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 लवकर. भाऊजी अगं चेतू काय करतेस तू? अगं भाऊजींना मारू नकोस. माकडा. माझे बाबा घरी आले तर तू गायब झालास. तो इथे आला. चेतू तुला बाबांकडे लक्ष देता येत नाही. बोल ना. चेतू बोल ना. हे घे. मी
चेतू अगं चेतू का मारतेस तू त्यांना? हे किती चांगले आहेत, ते तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. कोण? हे, त्यांनी 16 बाटल्या रक्त दिलंय बाबांना. या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलंय? लांडगा नका बोलू. वहिनी हे तर बोललेत की तुमच्या वडिलांची अक्कलदार तो लॉकेट म्हणून वापरणार आहे. हो. काय थापा मारलीस रे? याने माझ्या बाबांचा दात पाडला. मुद्दाम अक्रोड ए हसू नको ए. चल घरी चल. अगं चेतू, अगं ते तारापूरला घेऊन जाणार आहेत मसाल्यामध्ये त्यांना. माझ्या बाबांना मासे तळून देणार आहेत खायला. माझे बाबा नाही, ह्या बाबा बरोबर उंदडायला जातो हा. दोघं टाळी ठेवून हिंडतात गावभर. बोल ना ए तुझ्या चेतू, चेतू किती मारते. नाचू नको रे. काय करताय तुम्ही? गप्प बसा. उठ उठ घरी चल. माझे बाबा वाट बघतात. घरी चल. भाऊजी परत आला ना, लाथ मारून हाकलून द्या भाऊजी. क्या बात है. बाप रे बाप. पोट दुखेपर्यंत हसलो. मस्त झालं प्रहसन. सई. धमाल कमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुमचे प्रत्येक सिरीजमध्ये वेगवेगळे पण शोधण्याचे एफर्ट्स जे आहेत ते कमाल आहेत आणि ते प्रत्येक वेळेला वर्क करतात. आज तू एंट्री दुसरीकडून घेतलीस, खूप मजा आली. तू जे काही केलंस त्यात ते अप्रतिम होतं. मजा आली, आम्ही हसलो. आम्हाला खूप उत्सुकता असते की आज काय होणार आहे, आज कशावरून भांडणार आहेत आणि आज काय उलगडा होणार आहे. तर असंच तुम्ही नवनवीन गोष्टी शोधत राहा अशा सदिच्छा देते. मस्त. मंडळी, करामती भावानं पुन्हा एकदा बहिणीच्या डोक्यात घातलंय शास्त्रज्ञ होण्याचं खूळ. चला तर बघूया ताईला सापडतंय का या प्रश्नाचं मूळ. रसिका, ए रसिका, अगं अर्धा कप चहा मागितला होता, दे ना. हो आंटी, हो थांबा जरा. घ्या चहा, घ्या चहा. थँक्यू थँक्यू. ए मधल्या कावळ्या, माझ्यासाठी आणलाय ना चहा? अरे शी, काय घ्या हडरडपण करतो. थांबा, मी दुसरा चहा आणते तुमचा. अगं आई, तू आता पी तो संपव आता अगं चहा. ताई सारखं थांब जरा. सारखं. अगं थांब, चहा बियाचं सोडून दे. बघ काय आईने काय पाठवलेत बघ व्हॉट्सअप वर, आपल्या लहानपणीचे फोटो. अय्या, लहानपणीचे फोटो बघ बघ. हे सगळेच पाठवलं. जुना अल्बम भेटला वाटतं आईला. काय माहिती व्हॅलेंटाईन डे ची साफसफाई करते की काय, काय माहिती. ए ओंक्या, असं जर. ओंक्या बघ ना यार. ओंक्या, लहानपणी आपण किती लहान होतो ना. ओके ताई, मला कळतच नाही लहानपणी आपण एवढे लहान कसे होतो. बघ ना किती लहान होतो आपण. एवढं लहान कोणीच नसतं लहानपणी. एवढं लहान कोणीच नसतं. नाही, 8-9 फुटाचे असतात लहानपणी. फालतू. अरे लहानपणी सगळे लहानच असतात की नाही ओंक्या? ए ओंक्या, ओंक्या आईने ना प्रगती पुस्तकाचा फोटो पण पाठवलाय. माझ्या नाही नाही, माझ्या बघ ना. 7वीचा आहे ग. मज्जाच वाटते ना. चला, माझी बायको किमान 7वी पर्यंत शिकली आहे याचं प्रमाण आहे. कोण वाटली तुम्हाला माझी ताई? कोण वाटली? नाही तो काय. कोण वाटली तुम्हाला? मार्क्स बघा तिचे 7वीत. मार्क्स बघा, आहे बघा. मराठीत 77, गणितात बापरे 88, सायन्स मध्ये 97. होय 97. 7वीत हुशार होते मी. बापरे. मला कळत नाही, एवढी हुशार होतीस तू का नाही सायन्सला ऍडमिशन घेतलं असेल? आय रिअली डोंट नो. म्हणजे आउट ऑफ माय माइंड. अरे मला सायन्सलाच जायचं होतं, पण घरातले सगळे म्हणाले कॉमर्सला जा, कॉमर्सला जा, म्हणून मग बीकॉम करायला लागलं मला. घरातले नाही म्हणाले, मार्कशीट म्हणालं 47% होते तुला. गप्पा बसा, गप्पा बसा. असू देत, असू देत. सायन्सला गेली असतीस ना ताई, मोठी झाली असतीस, खूप मोठी सायंटिस्ट झाली असतीस. डॉक्टर रसिका असं लागलं असतं, माहितीये? काय सांगतोय? अरे नासा मध्ये असली असतीस तू. कुठे कुठे? नासामध्ये? जी बाई माझ्या आयुष्याच्या सत्यानाशाला कारणीभूत आहे ती नासामध्ये. अरे वा. ओ वाटेल ते बोलू नका. काय सत्यानाश केला
चिडू तुमचा मी? चिडू चिडू वाटेल ते बोलताय? काय चिडू सत्यानाश नको केला? चिडू चिडू नको नको काय वाटेल ते बोलते ती सत्यानाश नाही केला म्हणे स्टेशनला उभी राहिली एस दिसलं की प्रश्न पडतो हिला अरे कर्ज ते का कसा रे अर्धा तास तिथेच थांबते 4 ट्रेन जातात निघून ते मला अजून विचार कर. राहू दे काही हरकत नाही करू दे ना अरे बुद्धिमान लोकांची लक्षणं आहेत ही कळलं का काय? छोट्या छोट्या गोष्टी का लक्षात ठेवतील ते ओंक्या तिच्या डोक्यात नको ते नको भरवू नाही तुम्ही थांबा तो काही नको ते भरवत नाही करेक्ट त्याला कळतंय सगळं मी हुशार आहे तू आहेसच हुशार मी हुशार आहे म्हणजे? आणि मी आता ठरवलंय मी कोणाचाही अन्याय वगैरे सहन करणार नाहीये कसला अन्याय रसिका मी आता ठरवलंय मी करूनच दाखवणार आहे हा पण काय करून दाखवणार आहेस मी आता शास्त्रज्ञ होणार आहे ये बात तू हो गा हो तू शास्त्रज्ञ हो मी तुझ्या असा पाठीशी उभा राहीन असा रसिका काय विचार करतेस तू काय चाललंय तुझं हा मी विचार करतेय की मी आता कुठला शोध लावू गुड गुड मी शास्त्रज्ञ म्हणून कुठला शोध लावू नीट विचार कर नाही रसिका ऐक कुठलाच शोध नको लावूस चहा आण माझ्यासाठी जा प्लीज चहा आण. नका ना असं वागू नवरा म्हणून सपोर्टिव्ह राहा ना जरा भाऊजी काय कर ताई तुला मर्क्युरी आणि परक्युरी माहितीये तुझ्या बापाने ठेवलं होतं मर्क्युरी परक्युरी मेरी क्युरी आणि पेर क्युरी असे 2 जण शास्त्रज्ञ होते रेडिओ ऍक्टिव्हच्या ह्याच्यात त्यांनी खूप काम केलं रेडिओ ऍक्टिव्ह साठी ह्या मेरी क्युरी आणि पेर क्युरी आहेत ना त्यांना नोबेल प्राइज होतं एक्झॅक्टली त्यावरच यायचं होतं मला का होतं नोबेल प्राइज का होतं? मॅडम क्युरी म्हणजे मॅडम मेरी क्युरींना का नोबेल प्राइज मिळालं जगातल्या पहिल्या महिला झाल्या त्या नोबेल प्राइज मिळवणाऱ्या का का कारण त्यांचा नवरा यांनी तिला सपोर्ट केलं हे आणि हे बघा हे लाजिकर हे हा सपोर्ट तुमचा ओंक्या नाही रे ठीक आहे मला कोणी सपोर्ट केला नाही ना मला काही फरक पडत नाही तू ग्रेटच आहेस कोर्टात ना मी नोबेल मिळवून दाखवते की बघ तू रसिका नोबेल कोर्टात नाही मिळत कोर्टात फक्त मिळते ती बेल आणि मग दारावर असते ती काय रसिका ती डोर बेल आणि मग शंकराच्या पिंडीवर वाहतो ती ते बेल आणि चाटवाला देतो ती भेळ आणि मग तो मोनिश आहे तो बेहेल मग त्याने कुठला शोध नाही लावलाय तो कशाला मरायला शोध लावेल नाही त्याला स्वतःच्या हाताचा शोध द्यायला लागलाय का सिनेमात न्यूटनचा विषय होता मोनिश बेलवर कुठून आला अरे पण न्यूटनचाच मुलगा मोनिश बेल ना नूतनचा मुलगा आहे तो न्यूटनचा नाही नूतन काजलची मावशी अच्छा मग काजल तिने काही नाही केलंय ती फक्त ऍक्टिंग करते तिने काही नाही केलंय ती नाही लावत शोध काजलने कसला शोध नाही लावला मग तिच्या आधी मी शोध लावून दाखवते की नाही बघाच तुम्ही मी लावणार आहे तिच्या आधी शोध. कसला शोध लावणार आहे नको ना मी लावणार शोध. नाही, शांत बस इकडे चहा मागितलाय तो मिळत नाही शोध लावते कशाला लावायचा शोध तू शोध लाव तुम्ही मला कमी समजू नका नाही तुम्ही बघा मी जो काही शोध लावेन ना जगाला दखल घ्यायला लागेल अख्ख्या जगाला दखल तू शोध लाव शोध काय लावणार एक मिनिट मी असा शोध लावते ना आले काहीतरी आलंय डोक्यात आलंय काहीतरी एक असं मशीन बनवते ओंक्या की त्या नवऱ्यांच्या तोंडासमोर धरलं ना की नवऱ्याच्या मनात काय चालू आहे ना ते बायकोला कळायला पाहिजे इंटरेस्टिंग काय करायचंय मशीन बनवायचं हिला काय कसं असेंबल करतात कसं कोडिंग करतात कसं वायरिंग करतात माहितीये का हिला शहाणपणा नुसता मला हे करायचंय मला ते करायचंय डोक्यात काय रसिका ओंक्या कुठे गेली ऍडिशन घेतली म्हणजे चिडली आहे कन्फर्म चिडली आहे नाही तुमची वाट आहे आता घरी जाईल ती किंवा तुम्हाला डिवोर्स तरी देईल किंवा नाही फार तर पोलीस स्टेशन तर होणारच आहे पोलीस स्टेशन होऊ दे जरा बरेच दिवस गेलो नाही रसिका काय करतेस ताई
ताई काय करतेस ताई काय करतेस? ताई तू फोन घेतलास भाऊजींचा माझा भाऊजींचा Don't फोन disturb घेतलास काय करतेस मला सांगशील का एकदा प्लीज? तू काय करतेस ताई सांग मला कळायला पाहिजे, मला शास्त्रज्ञ व्हायचंय ना. हा. मग या सगळ्या मशिनरीज कशा बनतात हे मला कळायला पाहिजे, म्हणून मी सगळं उघडून हा बघणार. एक मिनिट थांब ह्यांचा भाऊजींचा लॅपटॉप पण घे ना ए नाही रे ओंक्या हा घे हा घे. ओंक्या लॅपटॉप नाही ओंक्या थांबा जरा, थांबा. हे बघ ओंक्या ए नाही रसिका माझं तुम्हाला मदत होईल असंच संशोधन करणार आहे मी. जरा थांबा. काय काय रसिका, करते नको हे बघा, हा मिक्सर आहे, हा मिक्सर आणि हा लॅपटॉप दोन्ही मी जॉईन करणार आहे. ओके हा? ओके आणि ओके. त्यानंतर हे मिक्सरचं बटन असं फिरवलं ना की तुमचं ऑफिस मधलं काम आहे ना ते सुरू होणार. ओके हा? ओके बटन असं अजून फास्ट केलं की अजून पटापट काम होणार. आणि अजून मिक्सरचं स्पीड वाढायला का अजून स्पीडने काम होणार. ताई ताई कळतंय का तुम्हाला? म्हणजे माझी चटणी आणि तुमचं ऑफिसचं लॅपटॉप मधलं काम दोन्ही एकत्र असं होतं की ते बघा तुम्ही बघा. अरे बाबा काय शोध आहे लावला हा, काय तर मग- दिस हा. इज युरेका हे मॅजिकल आहे ताई हे मॅजिकल आहे. हे विम्झिकल आहे हा? हे कम्प्लीट विम्झिकल आहे. तुझ्या आईने हिला खेळवताना असं पाडलं होतं का? मी नव्हतो बावळट ही बाई. भाऊजी 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 वा 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 वा, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग परफॉर्मन्स. क्या बात क्या बात. प्रसाद दा, छान होता विषय. आणि ज्यांच्या घरात हे असे मेहुणे असतील त्यांचं काय होत असेल की नालायक आणि नतद्रष्ट मेहुणा उभा करतोस तू ओमकार. ही काय बात. थँक्यू सर. पण मला असं वाटतं रसिका तू हा कार्यक्रम चालू ठेव. हा कार्यक्रम म्हणजे हा शोध लावण्याचा कार्यक्रम. कारण तुझ्या भावाच्याच टी शर्टवर लिहिलंय गुड थिंग्स टेक टाइम. येस. काही वर्षाने किंवा तुला कुठला तरी शोध लागेल आणि तुला कुठला शोध लागला याचा शोध तुला लागेल. चांगलं होतं, मजा आली. नाईस. मंडळी, ही हास्य धमाल अशीच चालू राहणार आहे, पण पुढील भागात तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी, नैराश्याच्या शत्रूला हरवण्यासाठी हास्याचे सुपर हिरोज घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित यू मस्ट डाय या नाटकाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री शर्वरी लोहकरे, रंगभूमी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या डॅशिंग अभिनयानं छाप पाडणारे अभिनेते संदेश जाधव, मराठी आणि हिंदीमध्ये धुमाकूळ घालणारा डायनॅमिक अभिनेता सौरभ गोखले. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, भाडेकरूला जाब विचारण्यासाठी जमली आहे सोसायटीची मीटिंग. पण भाडेकरूला भेटल्यानंतर मीटिंगचा नूर तसाच राहणार आहे का? चला तर बघूया. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेतल्या जत्रेकऱ्यांना. हो जोशी हो. काय हो, याला काय अर्थ आहे खांडेकर? सरळ सरळ पार्किंग मध्ये असलेली गाडी ठोकून गेले कोणतरी. जोशी साहेब रिलॅक्स. माने सीसीटीव्ही चेक करतायत ना. अरे कधीचे करतायत? अजून ओपन नाही झालंय सीसीटीव्ही फुटेज. थांबा की जरा धीरे धरा की. ते काय पॅन्टचं बक्कल आहे लगेच ओपन व्हायला. उघडू तरी दे की. माने अतिशय गलिच्छ तुलना आहे. पॅन्टचं बक्कल आणि सीसीटीव्ही फुटेज ओपन काही संबंध नाहीये. सांगितलं. चेक करा ना, लवकर ओपन करा ना. ते वाट बघतात होणार. जोशी शांतता आहे. घे आपण त्यासाठी जमलं ना. होणार, डोंट वरी. ए ए ए ए दाढीवाला बहादूर, इतका मोठा ऍक्सिडेंट झालाय, गाडीला इतकं नुकसान झालेलं आहे, रात्री तुला ऐकू नाही आलं? नाही ते साहेब कानात हेडफोन घातले होते ना, त्यामुळे आवाज ऐकू नाही आला. या तिकडे बघा, झालं का? कुठला आहे बघा. बघा म्हणे, हे बघा माझी गाडी दिसते. रात्रीपर्यंत गाडी अशी होती, काही झालं नव्हतं गाडीला. सकाळी गाडी कुणीतरी ठोकून गेलं होतं. माझं नुकसान मला भरून हवंय खांडेकर. मी आताच सांगतोय. नुकसान भरून मिळणार, हरकत नाही तुम्हाला. थांबा थांबा
थांबा माने 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 मागे घ्या, जरा मागे घ्या. ही गाडी कोणाची आहे हे बघा. गाडी माझ्या गाडी जवळ येते. ए गाडी रिव्हर्स रिव्हर्स येते, रिव्हर्स येते ती गाडी. आत आहे. मागे घे. मागे नाही, पुढे घे. थांबा दोषी माझी गाडी ठोकली दोषी गप्प दोषी गप्प बसा जोशी, गप्प बसा. असा धीर सोडून कसं झालेल? गप्प बसा. आता कुटुंबाकडे कोण बघणार? खांडेकर कमी लय कोण घरातलं? आपण सूर पण तसंच लावतायत ना. गाडी ठोकली एवढंच सांगा ना, उगाच कसं करताय? माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझी गाडी ठोकलेली आहे. बरोबर आहे. कसे हप्ते बहादूर भरलेत मला माहिती. बघ ते कोण आहे, बघ कोणाची गाडी आहे ती? बघ ती गाडी बघ. हो साहेब ही ना एव्हिंग 1103 साहेब नवीन भाडोत्री भाडोत्री पक्का पक्का बोलू ना, पटकन बोलू ना त्याला. याला काय अर्थ आहे खांडेकर? काय याला काय अर्थ आहे? ऐका भाडोत्री गाडी पार्क करतो जोशी. हे कधी आलं नियमात? भाडोत्रींना कधीपासून गाडी पार्क करायची परमिशन मिळायला बरोबर आहे. लागली? तुम्ही हे बघा, तुम्ही शांतपणे घ्या जोशी. मला माझं नुकसान भरून हवंय खांडेकर. मला मिळणार किती का हांडा आहे लगेच पाणी भरायला तो. का तुम्हाला नाही जमत आहे, शब्द सापडत नाही तर का करायची आहे तुलना तुम्हाला? माने गप्प बसा ना. आपलं तसं. होणार तुम्ही नका टेन्शन घेऊ. भाडोत्रीला बोलवायला गेलाय बहादूर. भाडोत्री आहे ना, त्याने गाडी ठोकली. हे बघा, पण मी तुम्हाला एक सांगतो, तो भाडोत्री येईल. आम्ही कमिटीवाले तुमच्यासाठी इथे भेटलोय. बरोबर. मारामारी करायची नाही. मी हार्ट पेशंट आहे. मला हिंसा अजिबात सहन होत नाही. आम्ही तुमचं पूर्ण नुकसान भरपाई करू. मी तर काय म्हणतो, नुसतं भाडोत्री नाही, जे कोणी आशा भाडोत्रींना ठेवतात ते जे घरमालक आहे ना, त्यांना पण दारेवर धरलं पाहिजे. सोडायचे वेळ द्या. माझं नुकसान करून दे. जोशी हे बघा, त्यासाठीच करणार आहे. कमिटी मेंबर्स कडनं हेच आहे ना तुम्हाला. मला इतकीच अपेक्षा आहे. मला बाकी मी मदत करणार, मला माहिती आहे. भाडोत्रीला घेऊन एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो हाय. हॅलो 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 हॅलो. खांडेकर तुमच्यात कॉन्फरन्स कॉल लागलाय. खूप हॅलो झालं. मॅडम या ना तुम्ही या. नाही, इट्स ओके. नमस्कार, मी खजिन, आय एम ट्रेजरर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅडम? सॉरी. काय करू मी तुमचं? मी काय करू तुमच्यासाठी? मला सांगा, काय करू तुमच्यासाठी? काही नको. काय काम काढलंय सोसायटी हा जरा त्यांनी बोलवलं. 1103 नवीन भाडोत्री. तुम्हीच त्या रती अग्निहोत्री? भाडोत्री या. तुम्हीच त्या? Yes. ओ, तुझं एवढंच होतं, निघ तू. ओ माय गॉड. एक सेकंड. इथे बघा, इथे बघा. इफ आय एम नॉट रॉंग, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. तेरा पति मेरा है और मेरा पति भी मेरा है. ओ रिअली? आय मीन TPMH MPMH मध्ये काम करायचे मी. ओ ती TPMH MPMH सिरियल करते. पिंकी भाभी. पिंकी भाभी. मॅडम, तुम्ही मला खूप आवडता. त्या पिंकी बाबीचं कॅरेक्टर मला प्रचंड आवडतं. मला पण गैर आवडतं तुमचं काम. मलाच काय, माझ्या बायकोला पण आवडतं. म्हणजे तुमची सिरियल लागली ना, ती टीव्ही समोर उठत बायको जर आमचं म्हातारं मराठी टेकलंय मला नन करत बघत असते. थँक्यू सो मच. एक सेकंड. ए असा काय करायचं या खळीचं? मला पण सेम येते. हो? हे बघा. दोन आहेत तुम्हाला. खांडेकर, खळी नाही घडी पडली खाली.
आणि डबल एवढं कराल आय एम सो ग्लॅड तुम्ही मला ओळखलं. थँक्यू सो मच. काय विषय आहे का लागा? म्हणजे आमच्यासारखी तुम्हाला ओळखायचं नाही म्हणजे लागा चालतंय भारी गाडी बद्दल बोला माने, गाडी बद्दल. माझी गाडी ठोकलेली आहे त्याच्याबद्दल बोला. राहिलंच ते. काय मॅडम राडा घातला की हो तुम्ही पाक हा असं करतोय तो कुठं कोण? ऍक्च्युली खरंच चुकून झालं माझ्याकडनं. काल मला यायला खूप लेट झाला. मी एका पार्टीवरनं आले आणि आय वॉज सो टायर्ड ना. आणि रात्री झालं म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही, उठवलं नाही. जस्ट म्हणजे दिवसा घडलं असतं ना तर मी लगेच कळवलं असतं सिक्युरिटी गुड गेस्चर, इट्स गुड गेस्चर. आय एम सो सॉरी. अरे सॉरी अरे काय मॅडम तुम्ही उभ्या का? बसा ना. ए, बसा बसा बसा. खुर्ची घे एक मिनिट खुर्ची घे माझी एक मिनिट. अरे बस अरे आओ, बसा हो. अरे खांडेकर किती कराल? ए माने किती कराल? हा? नाही खरंच घ्या. नाही राजपूत माझ्याकडे पण बघा. अरे हा माझ्याकडे पण बघा. जोशी माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते म्हणून हवंय मला. जोशी विचारतोय पण स्त्री दाक्षिण्य नावाचा प्रकार काही आहे की नाही? हा आहे की नाही? असं काय करताय? माझी गाडी ठोकली. मी विचारणार पण त्या भाडोत्री आहेत. मग हॅलो मी विचारतो विचारा. हॅलो हाय. बाय द आय एम सेक्रेटरी ऑफ द सोसायटी. ओ ते खांडेकर ते तुम्ही का? या आय एम द खांडेकर. नाईस टू. गेले 15 मिनिट तुम्ही खांडेकर होता, आता तुम्ही खांडेकर झालात. तसं नाही. एक गोष्ट फक्त सांगायची. सांगा ना. तुम्हाला बघितल्यावर मला माझाही भूतकाळ आठवला. बापरे. म्हणजे मी सुद्धा कॉलेजला असताना प्रदीप पवारांची म्या एकांकिका केली होती. रमेश पवारांची आहे ना ती? बरोबर बोलतायत त्या. रमेश पवारांची एकांकिका. एक सेकंड, माझी एकांकिका मला बोलू द्या. तुमचं काय? गाडी मी ते पवार लक्षात राहिलं. मी म्या एकांकिका Oh, केली होती. nice. देन मी एक राज्यनाट्य पण केली होती. हां बट आय मस्ट टेल यू, म्हणजे मी काही कारणास्तव सोडलं. ॲक्च्युली मी वन मॅन आर्मी आहे. संपूर्ण भार माझ्या एकट्याच्या खांद्यावर आहे, कुटुंबाचा. नाव आय एम सेक्रेटरी, सो सोसायटीचा पण अख्खा भार माझ्या खांद्यावर आहे. बापरे. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला बघून माझी रंध्र ओपन झाली आहे. म्हणजे माझा उत्साह पुन्हा असा हे झाला, हे सांगायचंय मला. आपण काय, मला पुन्हा अभिनय करावा असं वाटतोय. अरे आय एम सो ग्लॅड. येस आय एम सो ग्लॅड टू हिअर दिस. आपण काम करूया. 26 जानेवारीला आपल्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा असते. ओके. तर आपण दोघं डार्लिंग बसूया. डार्लिंग नाटक बसवूया. आपण दोघं ते डार्लिंग नाटक बसूया. चालेल. आपण उद्यापासून रिहर्सल सुरू करू. खांडेकर पुढच्या 26 जानेवारीला आहे ना, जे काही पूजा बिजा असणार आहे ती फेब्रुवारी सुरू आहे. आत्तापासून कराल. 11 महिने तालीम करा डार्लिंगची. विचारा ना त्यांना, गाडीचं नुकसान झालं. जोशी तुमच्या काय मॅडम, मी पण धुळ्याला असताना गैर केलेलं आहे का? म्हणजे मी तर ते नाटक केलं होतं, सासरा सुनेचा तर नवरा कोणाचा. बापरे. वेगळंच नाव आहे. एकदम भारी ना. बापरे बाप. मॅडम असले की गैरा गोड वाटता हो तुम्ही. काय नाव काय तुमचं? श्याम सुंदर. नावाप्रमाणे सुंदर आहात हो. तुम्ही आता बघितलं, मला कॉलेजमध्ये बघायचे. तेव्हा जर बघितलं असतं ना, असे रगड बाल होते एकदम. बापरे. खानदेशचा हॅरी पॉटर म्हणायची मला. इथपर्यंत असे पाण्याची एकदम भारी. तुम्ही सिरियल साठी का नाही ट्राय करत हो? म्हणजे माझे मित्र म्हणतात मला ऑफिसातले की तू अजून बी हिरो होऊ शकतो म्हणून. नाही हिरो साठी नाही, विलन साठी. हॅरी पॉटरचा आता वॉल्डरमॉट झालाय. कसल्या गप्पा करताय? यांचे केले माझे ओरिजिनल आहे ते. येस. खांडेकर माझ्या गाडीविषयी विचारा. गाडी ठोकली त्यांनी काल रात्री ना, गाडी ठोकलेली आहे माझी. मी मॅडम बाय द वे तुम्ही A1103 बरोबर? या A1103 या. म्हणजे माझ्या शेजारीच की भारी जायला. काही भारी नाहीये. तुम्ही D2803 मध्ये राहता, त्या A1103 ला राहता.
सोसायटी एकच आहे ना, इकडे बिल्डिंग इकडेच बिल्डिंग आहे ना. मग बिल्डिंग बाजूबाजूला आहेत तुमच्या, शेजारी नाही आहात तुम्ही. सांग गाडीविषयी बोला ना कुणीतरी. मॅडम हे जरा गाडी ठोकली त्यांनी माझी. चुकीचं झालं. आय नो खरंच चुकून झाला. आय एम जेन्युइनली सॉरी. मला प्लीज माफ करा. सॉरी बोलल्यात, विषय संपला. थांब, चला थांब, आता विषय गळा भेट घेऊन चला, टाका, चला. विषय मिटवून ओ, टाका. इकडे अहो, विषय संपवा आता. सॉरी बोलल्या त्या. सॉरी बोलले म्हणजे झालं. ऐका माझं. तुम्हाला नसेल जमत मी विचारतो. मॅडम घ्या ऐकून जरा. खडूस माणूस. खडूस नाही म्हणायचं मला. स्पष्ट वक्ताय मी, मूल्य जपणारा माणूस आहे मी. लाळ मोठेपणा नाही करत. बरोबर. ठीक आहे. डोक्यावर पडलेली मागे वा. वाटेल ते बोलतायत. हे बघा, तुम्ही एक नामांकित व्यक्ती आहात, सेलिब्रिटी आहात, मी आदर करतो त्याचा. पण तुम्ही माझी गाडी कशी ठोकलीत? ऍक्च्युली खरं सांगायचं तर काल मी लेट आले ना पार्टीवरनं, तर आय वॉज व्हेरी टायर्ड फ्रॉम डान्सिंग. आणि झालं असं की मी ड्रायव्हिंग स्कूल लावली आहे, तर त्यांनी मला सांगितलं की रिव्हर्स घ्यायची प्रॅक्टिस करा, कारण मला ते अजून जमत नाही. मी खूप दमले होते, बट आय सेड की आपण पार्क करता करता एकदा रिव्हर्सची प्रॅक्टिस करूया. इट्स कॉल्ड जेन्युनिटी. इट्स कॉल्ड रियाज. डेडिकेशन आहे. या डेडिकेशन आहे. पण माझे पाय इतके जड झालेले ना, मला ब्रेकच दाबता येईना. म्हणजे मला दिसतंय की मागे आता माझी गाडी धडकणार आहे, बट माझं पाय इतकं बधीर झालेला नाचून नाचून मला ब्रेकच नाही दाबता आला. आय एम रिअली सॉरी. खरं जेन्युइनली. मी सगळं समजू शकतो मॅम. मी सगळंच समजू शकतो. अहो बरोबर आहे, किती वेळ नाचल्यात पाय. मी तुम्हाला सांगतो, मी कोकणातला. आमच्या गावी शिमग्याला पालखी येते. माझ्याकडे सगळं पालखीचं मेन असतं. अच्छा. तिकडे जबाबदारी माझ्याच खांद्यावर. आर्मी. तर मी ती पालखी नाचवतो. 110 किलो वजनाची पालखी. डंगड डक्क मला सांगतो, पायात एवढे गोळे भरतात ना, मी 2 दिवस गाडी चालवणं सोडा, मी चालूही शकत नाही. मी समजूच शकतो दुःख. थँक्यू सो मच. असते सातारला ना आमच्याकडे. सातारला आमच्याकडे ढोल ताशा पथक असतोय. मी झांज वाजवतोय, लेझिम खेळतोय. लेझिम म्हणजे मग तुम्हाला माहितीच आहे, झांबळांग चापळांग झांबळांग चापळांग झांबळांग चापळांग झांबळांग चाप झांबळांग 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 चापळांग झांबळांग झांबळांग. तुम्हाला सांगतो, अहो ही सांगतो एवढं भरतंय हो दिवस दिवस नाचून, हात स्टेअरिंग पर्यंत जातच नाही तर. आणि त्यांच्याकडे गाडीच नाहीये. मॅडम मारता कशाला? झाले धुळ्याला आमच्याकडे ना पावली खेळतो आम्ही. 5 पावली 7 पावली. हा असं भारी असतं ना सुरुवातीला. म्हणजे डिढिंग टांग डिढिंग टांग डिढिंग टांग डिढिंग टांग. आणि नंतर रात्रभर नाचत राहिलं ना, तो 12 पावली होऊन जाते. ते मग कसं डिंग टांग डिंग टांग डिंग टांग. म्हणजे पालखी नाचवणं नाही, हे जी माझ्या वेगळ्या झांबळांग 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 चापळांग झांबळांग 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 झांबळांग. अरे थांबा ना. अरे लाजा वाटू द्या, पदावर आहात तुम्ही कमिटीमध्ये. नाचताय कसलं इथे? जोशी 1 मिनिट. त्यांना जाब विचारा ना, त्यांनी गाडी का ठोकली आणि कशी ठोकली, मुळात नुकसान भरपाई कोण देणार आहे हे कोण विचारणार आहे? अहो ते बोलतात सॉरी. नाही, मी आय एम जेन्युइनली सॉरी. म्हणजे मी परत नाही करणार. नाही, सॉरी बोललं म्हणजे झालं. तुम्ही सॉरी बोलतायत तरी तुम्ही ऐकून घ्या ना, विषय संपवा. असं कसं संपवू विषय? त्यांची चूक नाही तर कोणाची चूक आहे? हो काय चालू आहे तुमच्या? नुसता डोका उठाण माणूस आहे. ऐक, तुमच्याबद्दल बोलायचे आहे ना, सांगतो ना मॅडम. ते तिथे आहे ना, तुम्ही रिव्हर्स गाडी घ्यायला नको पाहिजे होती. तुम्ही बाहेर आहे ना, बाहेर सर्व्हिस रोड आहे, तिथे प्रॅक्टिस करायची. भलते लोक तिथेच प्रॅक्टिस करतात. अहो मी तिथेच प्रॅक्टिस करते, म्हणजे तिथेच प्रॅक्टिस करायचे मी. पण काय झालं? पण तिथे काही मुलं आहेत जी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, त्यामुळे मी थांबवलं. माझे बांबू काढा. शांत बसा हो. मगाशी त्या येण्या अगोदर मला काय म्हणालात? तुम्ही काही करू नका, मला मारामारीची भीती वाटते, मी हार्टचा पेशंट आहे असं म्हणालात ना? पिंकी बाबीचा हार्ट. अरे हार्ट. अरे याला काय माने. चला तुम्ही भेऊ नका. आयला एकटा काफी आहे सगळे. मॅडम चोर बॉडी आहे. हे कशाला सांगताय? गप्प बसा ना. नाही, ऐका, नुसत्या मारामारीने काही होणार नाही.
तिच्या पोरं ना त्यांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये देऊ. पोलीस कंप्लेंट करणार हो. आहात? गाड करा. मग तुम्ही नाही, आधी मी करतो पोलीस कंप्लेंट. ही आमची कमिटी ही येते अशी आम्हाला मदत करायला. तुमचीच कंप्लेंट करतो आधी की आमच्या सोसायटीत भाडोत्रीला गाडी पार्क करायला जागा दिली. जा करा 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 जा. मी करेन खांडेकर. मी आता बघितलं सीसीटीव्ही मध्ये तुम्ही येल्लो लाईनच्या बाहेर गाडी आली होती, गाडी बाहेर होती तुमची येल्लो लाईनची. मग मी जाऊन सांगेन ना, मी सांगेन. हा नियम येल्लो बॉक्स कशासाठी असतो? नियम आहे. वा रे वा, त्यांची चूक नाहीये तर सॉरी बोलतात. तुम्ही जा पोलीस स्टेशनला जा. काय करायचं ते करा. करणारच आहे. करा, करा, पोलीस करा. कंप्लेंट करणार आहे. तुम्हा तिघांची अरे complaint- करा, हो. हा, करणार आहे राजपूत. करावं. तुमची कंप्लेंट करतो की नाही बघा, आणि तुमची सुद्धा कंप्लेंट करतो की नाही बघा. जोशी Oh my God. थांबा ना, मी सॉरी म्हणाले ना, परत नाही होणार. आय स्वेअर, खरंच चुकून झालं. आय एम व्हेरी सॉरी. रिव्हर्स घेताना आधी उजव्या मिरर मध्ये बघा, मग डाव्या मिरर मध्ये बघा, मग वरच्या मिरर मध्ये बघा, मग रिव्हर्स धरा. क्लच आणि ब्रेक सोडायचा नाही, लक्षात ठेवा. ओके. या शिकवतो या. गाडीचं नुकसान माझ्यात झालेलं आहे, हरकत नाही. इन्शुरन्स आहे, 300 रुपयात काढीन मी. चेपली थोडीशी, आणि गाडीचं नुकसान झालेलंच आहे नाही का ऑलरेडी. आपण माझ्याच गाडीवरती गाडी शिकूया. एवढं काही नसतं, गाडी शिकणं फार नसतं. मी अगदीच 3 दिवसात शिकलो होतो. I'm the secretary of the society. Hands proved, man will be man. मस्त. प्रसादा. सुपर्ब, मस्त कॉन्सेप्ट होती पशा, आणि मस्त लिहिली होतीस. फार फार गोड, फार मजा आली. वंडरफुल. इतकी रोजच्या बघण्यातली कॅरेक्टर्स होती की असं असं होऊ शकतं सोसायटीमध्ये. म्हणजे प्रियासारखी मुलगी समोर आल्यानंतर असं होऊ शकतं. म्हणजे श्याम्या, वा वा, हे सगळं तुझ्या मनात असणार. तुला ते संधी मिळत नाही म्हणून काही जण साधू होतात ना, तसा आहेस तू. वा खरं. वा वा, मस्त. पृथ्वी सुपर. पिंकी भाभी ला जवाब, ला जवाब. म्हणजे काहीही केलं नाही असतो, नुसती येऊन उभी राहिली आहेस. पण त्यानंतर जे काही या 4 पुरुषांचं झालं ते फार प्रेक्षणीय आणि श्रवणीय होतं. मजा आहे, मजा आली, मजा आली खूप. मी नवीन घर शोधतोय, या सोसायटीत फ्लॅट असेल तर. ब्रिलियंट, खूप मजा आली, खूपच मजा आली. संदेश दादा, तुम्हाला कसं वाटलं हे प्रहसन? खूपच उत्तम, खूप सुपर होता, सुपर. खरं तर हे सगळे मॅड आहेत. येल्लो बॉक्स तर सॉलिड होता, आणि पृथ्वी, सावत्या, श्याम अप्रतिम. प्रिया तू पण, मजा आली, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. मंडळी, एका खानावळी चक्क शूटिंगचा घाट घातला गेलाय. बघूया त्याला विनोदाचा तडका कसा मिळतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. म्हणे येस सर. तू गाडी पाठवले का हॉटेलवर? हो सर, पाठवले. हा सर, निघालेत का? सर निघालेत, येतील एवढ्यात सर. बरं बरं. हॅलो, कसं आहे? काय म्हणताय सर, गुड मॉर्निंग. हाय हाय, बस बस बस. नमस्कार. काय म्हणताय? हॅलो 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 हॅलो. हॅलो सर. हाय 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 हाय. सर, मी तुमचा खूप. अरे चल 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 चल. मी तुमचा ना खूप मोठा फॅन आहे सर, खूप मोठा फॅन आहे सर मी तुमचा. आणि Yes, yes, yes. आता जस्ट मी आपल्याला का काल फोनवरती बोलणं झालं होतं सर. हा हा, भोगराज मोरे ना? येस सर. मी येस येस, नाईस चॅप, यंग ब्राईट चॅप. हा, थँक्यू सर. व्हेरी गुड. पहिली ऍड फिल्म आहे सर. हा हा, थोडं सांभाळून घ्या सर. अरे घेणार रे बाबा. माझी खासियत काय माहितीये, नवीन पोलांना मी नेहमीच सांभाळून घेतो. ऑलवेज ऑलवेज. माझा आदर्श कोण आहे? नागराज अण्णा. ते माहितीये ना, यंग टॅलेंट असतं ना, रॉ टॅलेंट, त्यावर विश्वास ठेवतात. आणि किती कमवतात? 100 कोटीपेक्षा जास्त. ओके. तुझ्याजवळ फोन आला, अरे तुरे केलं तर चालेल ना तुला? हो सर, मला तुम्ही अरे तुरे करा. आवाजाव केलं तर मी तुमच्याकडे बघणार पण नाही. म्हणजे असं होऊ शकतं. गेट गुड. आय लाईक इट, आय लाईक इट. जेव्हा तू फोन केलास ना, तेव्हा मी म्हटलं येस येस, इज अ यंग चॅप, तुला सपोर्ट केलाच पाहिजे. कळलं का? म्हणून मी इकडे आलोय. मस्त प्रोजेक्ट करूया आपण. सर. हा सर, या ताई. कोण? नमस्कार. वनिता ताई. नमस्कार. ताईंचीच इच्छा होती की ही ऍड तुम्हीच करावी म्हणून. समीर चौगुले पाहिजे म्हणा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला नको थँक्यू म्हणू.
ना मी तुमचे आभार म्हणते. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. थँक्यू. म्हणजे ही छोटीशी घरगुती खानावळ आमची होती. आता आमचा मसाल्याचा बिझनेस सुरू झालाय ना. हो बरोबर बरोबर. तुम्ही आलात ना म्हणून लयच भारी वाटलं तुम्हाला बघून. आता आमचं मसाल्याची फॅक्टरी आहे इथे. थोडी छोटी मोठी याच आहे, फार मोठी नाही मसाल्याची फॅक्टरी. आणि आमचं सगळं कसं ऑर्गॅनिक आहे, म्हणजे बाहेरून आम्ही काहीच मागवत नाही. सगळं आमच्या शेतीतलं असतं ना, ते सगळं आम्ही इथे पिकवतो आणि मग मसाल्यामध्ये बनवतो. तिथे अरे फॅक्टरी हिंग शेतीत पिकतो? नाही नाही. जनरल तुम्ही फार छान कॉमेडी करता. जस्ट एक मी आणि माझे मिस्टर आहे ना तुमचे खूप मोठे फॅन आहे. Oh, really? म्हणजे तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत नव्हतं ना, तेव्हापासूनचे फॅन आहे आम्ही. छोटीशी कॉमेडी केली हो. तुम्ही तिकडे करता ना. Very nice. थँक्यू हा तुम्ही आलात. नाही नाही खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. हिंग आहे तर टेस्ट करून बघा ना. असा हिंग कोण टेस्ट करतं? असं नसतं होते. भाजीत घातल्यावर भाजी टेस्ट करायची असते. आणि हिंग खाल्लं आणि मला हिंग ओव्हर झालं तर हिंग आम्हाला हँगओव्हर कसा होतो तसा हिंगचा मी जॉईन करून टाकला. नाही रे. एक्सप्लेन केलं तरी कळत नाहीये. हरकत नाही. ओके नाही शूट करू. सर स्क्रिप्ट आहे सर. हा स्क्रिप्ट आहे. ओके ओके काय होईल इथे ना दोन मंडळी ऑलरेडी बसलेली आहे. आपल्या गावकडचीच मंडळी आहे, साधी मंडळी आहे. सगळं तुम्हालाच करायचं. लीडला तुम्हीच आहात सर. तुम्ही त्यांना विचारता कोण आहेत बोलवा त्यांना. बोलवा, लवकर बोलवा. मोरे काका, कदम काका प्लीज या. नमस्कार. या 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 नमस्कार या समीर सर. नमस्कार. येस तर हे दोघे ते आहेत. हा हे मोरे काका आणि ते कदम काका हे इथे बसले अच्छा असतात. अच्छा. हा हे गावकरी इथे बसलेले हो असतात. इथे असतात ते. मी कोण आहे? मग तुम्ही येता आणि त्यांना असं हे काका हे काय आहे? हे पावडर लावली गोरं गोरं दिसायला पाहिजे ना. बिंडोक दिसतंय. बिंडोक ते काढा, ते कमी करा. खूप काका, लावून वाटतंय ते. त्यांना सांगा. हा अरे टीव्हीवर असे पावडर लावून येत नाही हो. त्यांना सांगा ना जरा. हा थोडं थोडं कमी करा. हा 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 ते नवीन आहे, पहिलाच दिवस आहे. त्यांनी आजपर्यंत कधी कॅमेरा फेस नाही केला. असं नका करू ना. मेकअप केलाय की नाही? हो केलाय. मग त्याच्यावर पावडर कशाला पाहिजे ना? मेकअप कसा दिसणार मग? गोरं गोरं दिसण्यासाठी. नाही नाही एवढं नका करू. गोरं किती अजून गोरं दिसायचंय? माझा प्रॉब्लेम आहे ना थोडस. हरकत नाही. चला चला. हा मग तुम्ही यांच्याकडे येता. हा त्यांना विचारता कसं वाटलं जेवण. आवडलं ना? आवडणारच. आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHचे हिंग. जेवणाचा किंग, चवीची झिंग, MHचे हिंग. हे सगळं तुम्ही असं बोलता. शेवटी असं करता ते. एवढंच आहे. अच्छा एवढी जाहिरात. येस सर. इकडे स्क्रिप्ट दाखव. हे स्क्रिप्ट. ओ नाईस टॅप. मला आवडलं. तू लिहिलंस का हे? हो सर मी काल. व्हेरी गुड. मला खूप कौतुक वाटतंय तुझं. पण तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्ही जो फर्स्ट थॉट येतो ना डोक्यात त्यालाच तुम्ही लास्ट थॉट मानता. चारी बाजूनी विचार करायचा स्क्रिप्टचा. आता मी असतो तुझ्या जागी तर हे कसं केलं असतं? इंट्रॅक्शन वाढवलं असतं ह्यांचं. म्हणजे मी कसं केलं असतं? मी आलो, मी त्याला जेवण वाढलं. ऍक्शनला मी येणार आणि त्यांना विचारणार आवडलं का जेवण. त्यावर ते म्हणणार मस्त. यावर मी म्हणणार आवडणारच. आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHचे हिंग. यावर हे म्हणणार जेवणाचा किंग. यावर हे म्हणणार चवीची झिंग. दोघेही म्हणणार MHचे हिंग आणि मी असं करणार. गॉट इट? नाही सर नाही प्रॉब्लेम काय. छान वाटतं. यानी काय होणार? आता मी आहे सेलिब्रिटी, हे आहे सामान्य माणसं. सामान्य माणसांना सुद्धा तो हिंग आवडतो हे प्रूव्ह होईल. लक्षात आलं तुमच्या? हा सगळ्यांना आवडतो. इंटरॅक्टिव्ह होईल ते. छान वाटतंय. आपण असंच करूया. म्हणजे यांना पण आवडते, पब्लिकना पण आवडेल. म्हणजे छानच वाटून जाईल ना एकदम. असंच करूया गौरीची आपण. नाही तसं काय नाही. आम्हाला नाही जमणार. हा मी बोलतो नवीन आहेत. पहिल्यांदा कॅमेरा त्यांना फक्त जमणार. सर मी त्यांना विश्वास टाका सर. रॉ टॅलेंटवर विश्वास टाका. रॉ टॅलेंट वर्क्स. टाका. होणार. मी बोलतो त्यांच्याशी. ऐका ना अरे टेन्शन घेऊ नको बाबा. मी बोलतो. ओके टेन्शन घेऊ नका. ओके बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मी सगळ्यात आधी इथे येणार आणि तुम्हाला विचारणार जेवण कसं वाटलं वगैरे. तर तुम्ही ते सांगायचं कसं ठरलंय ते. त्यानंतर मी तुम्हाला विचारणार तुम्हाला जेवण आवडलं का. तुम्ही काय म्हणायचं? मस्त. काय म्हणणार? एकदा म्हणा मस्त. शाबास. याच्यावर मी म्हणणार आहे तुम्हाला जेवण आवडणारच कारण आमची चव जगात भरी कारण आम्ही वापरतो MHचे हिंग. यावर तुम्ही काय म्हणणार? जेवणाचा किंग. आणि तुम्ही म्हणणार चवीची झिंग. आणि दोघेही म्हणणार MHचे हिंग आणि मी असं करणार. संपली जाहिरात संपली. ओके गॉट इट. चलो लेते. ठीक आहे. मस्त करा. ऑल द बेस्ट. ओके. यस. अरे वन टेक है भाई, उसमें क्या है. रेडी है?
रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? डाळीत मीठ जरा कमी आहे. त्यामुळेच पातळ पिचकवणी झाले हो. अगं बाई मीठ कमी आहे हो. आणते मी जरा आणते. ओय, ओय, थांबा, ए. कुठे चाललात तुम्ही? नाही ते मीठ कमी आहे ना. मग लोक काय म्हणतील समीर चौगुलेच्या ऍड मधल्या त्या डाळीमध्ये मीठ कमी होतं पण बरं. त्यांना कळणार आहे का टीव्हीवर तर डाळीत मीठ कमी येते? आणि तुम्ही हे कशाला सांगितलं मला? तुमचं काय मस्त आहे एवढंच आहे. मी तुम्हाला विचारलं जेवण कसं आहे, याच्यावर जेवण आवडलं का, याच्यावर मस्त एवढंच करायचंय. नाही पण तुम्ही म्हणलं ना जेवण कसं आहे म्हणजे म्हणून सांगितलं. जनरल गप्पा मारतोय का आपण पुढे बसून? जाहिरात सुरू अरे काय याला काय करायचंय? सर मी तुम्हाला आधी सांगितलं त्यांना, मी सांगितलं डायलॉग नाहीये, फक्त बसायचं आहे म्हणून ते तयार झाले सर. होय बच्चा, चल 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 ऑर्डर. ओके ओके रेडी सर. हां रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच आवडणारच. आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाची पुंगी. चविष्ट लुंगी. MHJ हुंगी. काय झालं? कट कर सर. अरे हा काय तो? हो काका काय करता तुम्ही? चविष्ट लुंगी काय बोलताय? हा पुंगी बोलला. हा मग मला झिंग बोलायचंय ना. हा मग म्हणलं जुलतच नाही काय करू म्हणून मी आपलं इम्प्रूव्ह केलं. चविष्ट लुंगी. गीला गी लावलं थोडं तरी जुललंय ना. अरे पण आपण काय बोलतो ते ऐका तरी. कुठली लुंगी चविष्ट असते? कुणी खाऊन बघतं लुंगी? हा लुंगी मस्त आहे, लेंगा थोडा मीठ असं असतं का? तुम्ही काय बोललात आणि बोललात काय सांगा? पुंगी. कुठली पुंगी? नीट घ्या असं नका करूया. सॉरी सर सॉरी. हो हो बरोबर. आम्ही जरा रॉ आहोत ना. रॉ आहे म्हणून पुंगी नाही. ठीक आहे सर एक मिनिट, तुम्ही काय असं बोलात? नाही. तुम्ही काय बोलात हुंगी? तुम्ही कशाला हुंगी बोलात? अरे यांचं काय मला एक क्षणभर मी ब्लँक झालो आणि निघून म्हणून गेलो. सांगतोय तुम्ही जे सांगितलं ते नको करायला सर. ए भाई मेरे भाई होएगा बोला ना तेरे को. होएगा विश्वास ठेव. सर, नागराज अण्णांनी विश्वास ठेवला नसता सैराट आला असता. पण त्यांनी चल भाई. सर वर्षभर वर्कशॉप केले सर. होणार एक्सपिरियन्स अरे खूप ऍड केलात मी. चल 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 मस्त मस्त. बोल. लक्षात आलं का तुम्हाला काय म्हणायचं ते? तुम्ही काय म्हणायचं लक्षात आलं? जेवणाचं किंग चवीची झिंग आणि एकत्र MHJ हिंग. खतम होगी ना बाय. चला करेंगे करेंगे. मस्त करायचं अरे यार. हा छान करायचं. हा मस्त करायचं. हा हे सगळं खरकटं असं नाही करायचं ना. सगळं वर्णाचं सगळं डोक्याला लागतं यार. मी सहज एक जेस्चर असतं ना आपलं. चलो चलो ठीक आहे मस्त मस्त मस्त. एनर्जी मोड मोड चाहिए यार. ऑर्डर रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच. आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाचा बादशाह. बादशाह बोलला. कट कर. आता बादशाहला लिंग कसं मॅच करू मी? अरे यार अरे मुळात ते लिंग नाहीये झिंग आहे झिंग. बादशाला कुठला लिंग? काय बोलतोय तू? कळतंय का तुला? काय संबंध आहे? अरे झिंग रे चवीची झिंग आहे. बादशाह कुठून आणला? सॉरी सर आम्ही जरा रॉ आहोत ना. रॉ आहे म्हणून एवढं नाही करायचं. रॉ आहे म्हणून कळलं का? हे जास्त होतं यार. हे काय करायचं सर रे? तुमचं जास्त होतं तुमच्यामुळे झालं सगळं हे. राहू द्या जायते कशाला करताय? रुक जा. सर डोकं फिरायला लागलं माझं, बाकी काही नाही. आता मी हे करून दाखवणार. काय करून दाखवणार? हट्टाला पेटलंय. गो देर टेक इट. गो देर आता बघ. अरे यार मला एक मिनिट आता सोपं करतो. काय सोपं ताई ऐका. मला सांगित. आता तुम्ही जे मगाशी म्हणाल ते विसरून जायचं. सगळ्यात आधी मी येणार आणि मी म्हणणार आवडलं का जेवण? त्यावर तुम्ही म्हणायचं मस्त. एकदा पटकन म्हणा मस्त. बस एवढंच म्हणायचं. यापुढे मी म्हणणार की आवडणारच तुम्हाला. आमची चव जगात भारी हा कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यानंतर मीच म्हणणार जेवणाचा किंग. जेवणाचा किंग. चवीची झिंग पण मीच म्हणणार. शेवटी फक्त तुम्ही म्हणायचं MHJ हिंग. आता कळलं? मस्त MHJ हिंग. एकदा म्हणा मस्त MHJ हिंग. MHJ हिंग. मस्त MHJ हिंग. मस्त MHJ हिंग. आणि मी काय करतो सुरुवातीला? मी पण ते सांगितलं होतं ना आल्या आल्या. हो बरोबर आहे. तशीच होती पण अभी हो जाएगा यार. कशाला उगाच वेळ घालवला? चल 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 बच्चा चल. रेडी बॉयज. रेडी. ऑर्डर ऑर्डर एनर्जी मोड 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 मोड. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त.
अरे आवडणारच. आमची चव जगात भारी. आम्ही वापरतो MHJ हिंग, जेवणाचा किंग, चवीची झिंग. JCB टिंग. टीना मुनिम. तुझ्या बापाला जाऊन सांग टीना मुनीम. जा जा तुझ्या बापाला जाऊन सांग टीना मुनीम. सर असं कशाला बोलतो? घबरे तू काय बोलला? आणि JCB टिंग. JCB टिंग बोलतो तू? JCB टिंग आहे, त्याच्यानंतर MHJ हिंग आहे ना. सॉरी सर, आम्ही जरा रॉ आहो ना. तुझ्या ना बॉवर रॉ लिहून लात मारली पाहिजे त्याच्यावर. हो सर, असं काय बोलतात त्यांना? अरे असं काय बोलतात रे? माले काय करायची नाही ऍडमिट. ओ सर, पैसे घेता तुम्ही? समीरची ऍडव्हान्स दिले तुम्हाला. समीरची हो सर, ऍडव्हान्स दिला? ऍडव्हान्स दिले त्यांना. काय काका तुम्ही असं केलं? नाही गप्प बसायचं ना. येतो थोडं कन्फ्युज आम्हाला येतं. काय रे, जेवणाचा किंग, चवीची झिंग, MHJ हिंग. वा 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 वा, एकदम रॉ होता परफॉर्मन्स. मजा आली, मस्त. बघूया हास्य रसिकांना हास्याची किती झिंग चढली आहे ते. प्रसाद दा. हे दोघं अशा रोलमध्ये असले ना की ती क्युरियोसिटी भयंकर वाढते की आता काय माती खाणार, आता काय माती खाणार. आणि ती माती खाताना तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती जो निरागसपणा असतो ना, ओ हो क्या बात आहे, असं खरंच वाटायला लागतं की खरंच तुम्ही रॉ हाव असं वाटतं. वा वा, मजा आली मजा आली. सम्या ब्रिलियंट. गौऱ्या मस्त. हा हा. लग्नानंतर माणसं किती भाबडी निरागस दिसतात. वा वा. 20-25 वर्षांनी मग ते खटाळ मिश्किल वगैरे सगळं होतं, पण सुरुवातीला सगळं भाबडच असतं. तुझ्या संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा वनी. येस, सगळ्यांकडूनच खूप शुभेच्छा वने. खूप अभिनंदन. सई. मस्त परफॉर्मन्स. सगळ्यांनीच आपापले पार्ट्स एकदम चोखपणे बजावले. वनिता, खरात मेकअप काहीतरी वेगळा झालाय. तुझं फाउंडेशन खूप छान आहे. मी नंतर नाव घेईनच, पण खूप छान दिसते ही फाउंडेशनची शेड तुला, आणि खूप छान दिसतेस तू वने. या काकू पुन्हा मला पाहिजेत या मंचावरती, फारच आवडल्यात. आणि वने, मला नंतर नाव नक्की सांग तुझ्या फाउंडेशनचं. खूप मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, 2 गोष्टी कधीही शोधायला जाऊ नये. एक तर आपल्या जोडीदाराच्या भूतकाळात काय घडलंय ते, आणि दुसरं म्हणजे वर्तमानात आपले कर्मचारी आपल्याला काय म्हणतायत ते. कारण खूप वेळेला दोन्हीकडून भविष्य काळात निराशाच पदरी येते. असंच काहीसं घडणार आहे पुढील प्रहसनात, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही अर्जंट मीटिंग बोलवली, तिघींनाच बोलवलंय. काय बोलत पण नाही आहात ना काहीच? सर, काय झालं? सगळं ठीक आहे ना सर? कंपनीने तुम्हाला काढलं वगैरे नाही ना सर? कंपनी का काढेल मला कामावरून? बॉस आहे ना मी तुमचा. गेली 3 वर्ष काम करतोय माझ्या लिडरशिप अंडर. कंपनी काय प्रोग्रेस करते, काय ग्रोथ करते माहित नाहीये तुम्हाला? माहितीये ना? नाही, ते डोक्यात एक डाऊट आला म्हणून. काय कर रसिका, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतोय, असं काय बोलते? हो ना, हो ना. हो सर, हो. नका करू हे जे तुम्ही बोलताय ना, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतो, तुम्हाला काय माहिती वगैरे. तुम्ही जे काही बोलताय ना, हा जो काही रिस्पेक्ट आहे तो फक्त बोलण्यात आहे, वागण्यात नाहीये. असं का म्हणताय सर? वी रिअली डू रिस्पेक्ट यू सर. खूप आहे सर. नका करू हे, तर नकाच करू. नका करू हे. अजिबात नका करू इशाडे, अजिबात नाही. काल आपला कॉन्फरन्स कॉल सुरू होता. काय होता, आतापर्यंत जितके कॉन्फरन्स कॉल झालेले आहेत ना कंपनीचे, त्या प्रत्येक कॉन्फरन्स कॉलला एकतर तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, कॅमेरा ऑफ असतो, किंवा माईक म्यूट असतो. मग जेव्हा तुम्हाला मध्येच कुठेतरी ओके किंवा हो म्हणायचं असतं, तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता, आणि मग कधी कधी पुन्हा माईक म्यूट करायचं विसरता.
आणि मग त्या वेळात तुम्ही आपापसात इतरांविषयी जे बोलता ना ते ऐकू येतं. काल तुम्ही काय केलं माहितीये? आई शपथ. तरी मी नवऱ्याला सांगत होते कॉन कॉल चालू असताना नको म्हणून. तरी दबक्या आवाजात आवरलं होतं सगळं आम्ही. कॉन कॉल सुरू असताना एवढी घाई? कमॉन रसिका थांबायचं ना. अगं ते नाही, ते आमचा सोफा खराब झाला, तर सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा याच्यावर डिसिजन घेत होतो आम्ही. पण सर हळू आवाजात दबक्या आवाजात चाललो होतं सर. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी. सोफा कम बेड कधी पण चांगला ना. तो विषय का इथे? सोफा चांगला, बेड चांगला की सोफा कम बेड चांगला हा विषय का इथे मिस चेतना? नाही सर. काल कॉन्फरन्स कॉलवर कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणाल. काय? ओ माय गॉड, व्हेरी सॅड. हे करताय ना हे खोट आहे. हे आता जे करताय ना ते खोट आहे. डोळे सांगतायत तुमचे. नाही नाही नाही, साळसूतपणाचा आव आणू नका. नाही, तुम्ही तर मूर्ख दिसताय वेंगुर्लेकर. गेलंय डोळ्यात काही? सगळ्यांना एकत्र असलं काहीतरी करायची गरज आहे. काल कॉन्फरन्स कॉल सुरू असताना तुमच्यापैकी कोणीतरी आपण 5-6 जणच होतो. तुम्ही तिघी, मी, आपल्या कंपनीचे CEO आणि डिलिव्हरी हेड आपणच होतो. आणि त्यात कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं आणि मला चांगलं आठवतंय मुलीचा आवाज होता. आत्ता बऱ्या बोलानं कबूल करा कोण होतं? रसिका. सर मी काय विचारतोय? सर मी नाही सर, मी अजिबात तुम्हाला थुकरट प्रताप म्हणाल नाही सर. सर मी पण म्हणाले नाही तुम्हाला अजिबातच थुकरट प्रताप. मी तर जेवत होते सर. आमच्याकडे नियम आहे जेवताना कोणीच बोलायचं नाही. मी मनात सुद्धा नाही म्हटलं सर थुकरट प्रताप. आणि मनात थुकरट आलं तरी असं थुकरट प्रताप बस बस. आता इथले इथे किती वेळा थुकरट प्रताप म्हणालात माहितीये तुम्हाला? मोजू नका. बावळटपणा कमी करा. मोजू नका. थुकरट प्रताप म्हणतात. अरे कोण होता आपल्या कॉन्फरन्स कॉलवर? आपले CEO होते, डिलिव्हरी हेड होते. तुमच्यापैकी कुणीतरी थुकरट प्रताप म्हटल्यानंतर 4-5 जणांचा हसण्याचा आवाज आला मला. मी CEO सरांना सुद्धा विचारलं, म्हटलं सर तुम्ही हसलात का? तर ते म्हणाले की नाही बाबा मी ऐकलंच नाही. त्यामुळे ठीक आहे, मी त्यांना काही बोलू नाही शकत. पण मला चांगलं आठवतंय तो मुलीचा आवाज होता आणि बेस मधला आवाज होता. बेस मधला आवाज होता का सर? एक मिनिट, माझ्याकडे कशाला बघताय? माझा कुठे बेस मध्ये आवाज आहे? सर माझा काय बेस मध्ये आवाज आहे सर? मी नाही बोलले. कारण देऊच नका. कारण देऊच नाही नका. बोलले सर मी. नाही तुम्ही बोलू शकता. कारण काय ना, आतापर्यंत आपण कंपनी जितक्यांदा मी तुम्हाला काहीतरी ब्रीफ करायला आलोय तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतच असता. मी स्तोत्र म्हणत असते सर. काही काय असतो, खूप स्तोत्र म्हणत असते सर. तुमच्यापैकी कुणी बोलत नाही सर, मी तर तुम्हाला म्हटलेलंच नाहीये सर. नाही सर, आम्ही का म्हणू असं? मला नाही माहिती तुम्ही का म्हणाल, पण काल कुणीतरी बोललं थुकरट प्रताप. काय समजतो मी तुम्हाला? एम्प्लॉई आहात ना तुम्ही माझ्या. तुमचा बॉस तुमच्यासाठी इथे काम करतोय ना, तुम्ही मला थुकरट प्रताप म्हणता. आणि हे आत्ताच नाहीये, बऱ्याचदा घडतं हे. बऱ्या बोलानं कबूल करा. मला कोण बोललंय मला थुकरट प्रताप? रसिका तुम्ही म्हणालाय? सर तुम्ही सारखं माझ्यावर रोख ठेवू नका सर. मी का म्हणेन सर? आणि कॉन्फरन्सला या दोघी पण होत्या ना सर. कदाचित चेतना बोलल्या असतील. मी कशाला बोलू सर? सर मी नाही, हीच तुम्हाला नावं ठेवत असते सर. परवा ही तुम्हाला बाटलीतला गंगाराम म्हणाली. हे काय नाव आहे माझं? बाटलीतला गंगा. हे काय नाव आहे? हा, हे असं बोलता तुम्ही बॉस विषयी? सर आपण परवा पार्टीत होतो, तुम्ही बाटली घेऊनच बसला होतात म्हणून सहज गमतीत म्हटलं सर बाटलीतला गंगाराम. खरं तर या विनोदाला तुम्ही पण दाद द्यायला हवी सर. त्या टाळी. लाज आहे, लाज. टाळी मागताय वर. लाज आहे तुम्हाला? सहज विनोद केला होता सर. सहज. हे बोलता तुम्ही बॉस विषयी? हे बोलता? हा, बाटलीतलं. मी तुम्हाला सस्पेंड करतोय सर. मी तुम्हाला सस्पेंड सर, नको सर, करतोय. सर, बॉस please, विषयी सर. कमेंट्स करताना नाही, मी तुम्हाला सर. सस्पेंड करतोय. जा सर. निघा. फायर केलं तुम्हाला. निघा. सर मला एकटीला का सस्पेंड करता सर? या दोघी पण आहेत, या दोघींना पण सस्पेंड करा. सर ही ईशा आहे ना, ईशा. तुम्ही आणि CEO एकत्र असलात ना की तुम्हाला चंगू मंगू म्हणते सर. What?
तुम्हीच आहात इथे ईशा. केबिन मध्ये तुमच्या तिघीं व्यतिरिक्त कोणी नाहीये. चंगू मंगू म्हणता तुम्ही मला. युजलेस. आणि सर ही पण कमी नाहीये सर. तुम्ही परवा पार्टी टक्सिडो घालून मस्त आला होतात की नाही सर. ही म्हणाली बघा हँगरवर टक्सिडो लटकतोय कसा. हँगर म्हणाली सर ही तुम्हाला. हँगर आहे मी? मिस चेतना हँगर आहे मी? नाही सर, हे विथ ड्यू रिस्पेक्ट सर. विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्ही मला हँगर म्हणालात. हँगर नाही सर, हे घातलं होतं ना तुम्ही काय ते हे टक्सिडो घातला होता मी. हा त्याचं असतं ना इथे सर. हे त्याला इथे शोल्डर्स असतात, त्याचं काय? शोल्डर माणसांना असतात सर. शहाणपणा कमी करा. कपड्यांना सुद्धा शोल्डर्स असतात, त्याचं काय? पण ते इथे कडक असतात ना त्याचे. पॅडिंग असतं ते शोल्डरचं. हा तर तुम्ही असं लांबून येत होतात ना तर माझं असं एकदम झालं. मला वाटलं हँगरचा, पण जवळ आल्यावर मला कळलं हे मुद्दाम करताय तुम्ही? नाही सर. स्वतःच्या बॉसला हँगर म्हणता आणि तुम्ही चंगू मंगू म्हणता. चंगू म्हणता मला? नाही तुम्ही मंगू आहात ते. अरे लाज नाही वाटत आहे? तुम्ही मंगू आहात वरून सांगताय मला. ईशाडे तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या मला. सर तुम्ही उगाच मलाच फक्त बोलताय. ही काय कमी नाहीये सर. उगाच आमच्यावर नावं टाकते. तुम्ही परवा आलात ना बायको बरोबर, तही म्हणाली बघा आला व म्हणजे मला कळलेलं नाहीये. सांगते ना सर. तुम्ही बारीक काडी आहात ना आणि तुमची बायको जाडी आणि बुटकी आहे, त्यामुळे काडी आणि जाडी बुटकी बायको असा व चालत आलाय. माझा अपमान करण्याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधलेत तुम्ही. आणि असं करून पण दाखवलं. हे असं करता. माझ्या बायकोला जाडी म्हणालात तुम्ही. बुटकी आणि जाडी सर. बुटकी आणि जाडी म्हणालात तुम्ही. ही म्हणाली. बुटकी आणि जाडी म्हणालात मी तुम्ही. नाही म्हणाले सर. आणि मी व का म्हणेन सर. मी व नाही सर, वा वहा असं संस्कृत मध्ये उर्दू मध्ये म्हणतात ना. हिंदीत असतं, हिंदीत. हा तेच म्हणाले सर. त्या हा हिने ऐकलं नाही, वच ऐकलं बरोबर. व मस्त कारण दिली तुम्ही. मूर्ख आहे ना तुमचा बॉस. युजलेस. आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या, तुम्हाला पाठीशी घातल्या आणि तुम्ही माझ्याच बद्दल बोलता. दॅट्स इनफ नाव. जा तिघी जा. तिघींनाही सस्पेंड करतोय मी. सर तिघींनाही सस्पेंड करतोय. आपापल्या डेस्कवर जा. ईमेल येईल, सस्पेन्शन लेटर येईल. जा घरी जाऊ. केलं, सस्पेंड केलं. जा. करणार मी. मला नका सांगू, मी करणार सस्पेंड. ठीक आहे सर, करा सर करा. ठीक आहे सस्पेंड करा सर आम्हाला. पण मग फक्त आम्हा तिघींना नाही सर, आमच्या म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सस्पेंड करावं लागेल सर तुम्हाला. सगळ्यांना म्हणजे 100 जणांचा जो स्टाफ आहे सगळ्यांना सस्पेंड करू. हो सर, कारण ऑफिस मधल्या सगळे जण तुम्हाला काही ना काहीतरी नावं ठेवली आहेत सर. सगळ्यांनी नावं ठेवलेली आहेत. नावं ठेवली आहेत सर. सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय पीपी जोक्स नावाचा आणि रोज सकाळी एक प्रत्येक जण टास्क म्हणून एक जोक टाकतं तुमच्यावर. टास्क म्हणून माझ्यावरती जोक करतात. कंपनीतले टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे नाहीयेत आणि इथे व्हॉट्सअप ग्रुपवरचे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे. दॅट्स इनफ. संपलंय सगळं. चला निघा निघा. आत्ताच्या आत्ता इथून निघा. मी तुम्हा तिघींनाही सस्पेंड करतोय. सॉरी 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 सॉरी. तुम्ही तिघी फायर. नाही गेलात. निघा आत्ताच्या आता निघा. जा. काढलेलं आहे. काढाच आता आम्हाला. इशाडे नाही आणि सस्पेन्शन लेटरवर रिझन पण लिहा. काय? आम्ही तुम्हाला थुकरेट प्रताप म्हणालो म्हणून तुम्ही आम्हाला जॉबवरनं काढताय हे लिहा त्याच्यावर, म्हणजे सगळ्यांना कळू दे ना आम्ही काय काय बोलतो तुम्हाला. आणि मग वरून आम्हाला जर विचारलं ना की असं का, तर त्यांच्या ईमेलला आम्ही रिवर्ट करू. हो सर. आणि हे फक्त आपल्या कंपनी पुरता नाही, कंपनीच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठवून देऊ. सगळ्यांना कळू दे तुम्हाला कुठल्या कुठल्या नावाने हाक मारतात. आणि आम्हाला काय फरक पडतो, आम्ही सस्पेंडच होतोय ना. कळू दे सगळ्यांना. एक मिनिट. असला मूर्खपणा करायचा नाही. माझी बदनामी करायची नाही. मी आत्ताच सांगतो असलं काही करायचं नाही. मग काय गुणगान गाऊ तुमचं. सर एका वेळेला 3 प्रोजेक्टवर काम करत असतो आम्ही. किती वर्क प्रेशर असतं माहितीये तुम्हाला. संडेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉन कॉल ठेवता तुम्ही सर. 10 मिनिटं आम्ही उशिरा आलो सर तर हाफ डे लावता. आमचा पगार कापता सर. रात्री 1:30 वाजता क्लायंटचा कॉल अटेंड करायला लावता. इथे दिवसभर आम्ही मरतो सर. आणि एवढं सगळं करून आम्ही 2 जोक सुद्धा मारायचे नाहीत सर. सर घरी नवऱ्याला वेळ पण देता येत नाही सर. सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा अजून आमचं काहीच ठरत नाहीये. आय अंडरस्टँड. असंच होतंय सर. आणि आम्ही मशीन्स आहोत का, माणसं आहोत ना. थोडा विचार करा ना. कुठेतरी वेंट आउट होणार ना. राग निघणार. एकमेकींवर काढू का राग. एकमेकींवर राग काढला तर परत कामावर इफेक्ट होणार. मग परत तुम्ही आम्हालाच बोलणार.
एक बॉसच असतो जो ज्याच्याशी डायरेक्ट संबंध नसतो त्याच्यावर राग काढू शकतो ना. मग एक गब्बर लागतोच की जय वीरू आणि ठाकूर मिळून काहीतरी चांगलं करू शकतील. आणि सर आम्ही मनापासून काम करतो सर, डेडलाईनच्या आत सगळी कामं पूर्ण करतो. फक्त आमची एवढी अपेक्षा आहे सर, आमचा आणि आमच्या कामाचा रिस्पेक्ट केला जावा सर. एक्झॅक्टली. बरोबर आहे तुमचं. आहे, छान उदाहरण आहे. गब्बर, ठाकूर, जयवीरू छान उदाहरण आहे. सो सॉरी सर, आय डिडंट मीन टू शाउट सर. इट्स ओके. सॉरी. मी टू सर, आय एम सो सॉरी. नाही. आणि तसं पण सर आम्ही रिस्पेक्ट करतो सर तुम्हाला. रिअली सॉरी बोलायचं होतं. सॉरी बोल. सवय आहे तिची. हरकत नाही. असं नव्हतं करायचं तिला. हरकत नाही. फक्त काय ना, म्हणजे मला तुमचा मुद्दा कळलेला आहे की मान्य आहे तुमच्यावरती वर्क प्रेशर आहे, पण तसंच वर्क प्रेशर माझ्यावरती सुद्धा आहे ना. आपला स्टाफ कमी असल्यामुळे मला तुमचा वर्कलोड वाढवावा लागतो, तुमच्यावर वर्कलोड द्यावा लागतो. बाकी माझं काही असं पर्सनल काही ग्रजेस नाही आहेत तुमच्यासोबत. फक्त म्हणजे बरोबर आहे, वेंट आउट तर व्हायला हवं कुठेतरी. फक्त काळजी घ्या. काय प्रत्येकालाच आपल्या वरिष्ठाबद्दल, सिनियर्सबद्दल काही ना काहीतरी बराळायचं असतं. फक्त ते त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. च वरून चंकू ठीक आहे, च वरून काही वेगळं बोललात तर मला जास्त वाईट वाटेल, तर त्याची जरा काळजी घ्या. आम्ही काळजी घेऊ सर. नेक्स्ट टाइम आम्ही काही बोललो तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. यू मे लिव्ह. थँक्यू सर. या. हॅव अ ग्रेट डे सर. हो. या. यू मस्ट डाय सर. एक मिनिट, याचा काय संबंध इथे? उगाच हे आलेत तर एक प्रमोशन करून टाकलं. या. रिस्पेक्ट सर. माझ्यावरच बॅकफायर केलं यांनी. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. डिकोस्टा बोलतोय. हो सीओ सर, माझ्याकडे नंबर सेव्ह आहे सर. सर बोला ना सर. पिपी. हा सर. तुम्हाला माहिती आहे आता शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होते. होय सर, होते. हा, एक अर्जंटली मीटिंग बोलवलेली आहे. अच्छा. सर मी येणं अपेक्षित आहे का सर? मग मला करमत नाहीये म्हणून फोन केलाय का? नाही. कम इमिजिएटली. येस सर. लगेच येतो सर. लगेच येतो सर. येस. साला करकोचा शेअर मार्केटमध्ये उलटा पालट झाली म्हणून आता हा मला बोलावणार आणि मग चाव टोचा मारणार. मिस्टर पीपी, मी ऐकलंय. हा सर तुम्ही ऐकलं? हो, तुम्ही फोन बंदच नाही ना केला. मला वाटलं मी कटचं बटन दाबलं, मी स्पीकरचं दाबलं की सर. शट अप. येस सर. थुकरट प्रताप, या केबिन मध्ये याच. आलो सर. मला हा परफॉर्मन्स इतका आवडला. कॉन्सेप्ट लाजवाब परफॉर्मन्स. वा सही. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. पीपी, नेहमी तुझं आम्ही खूप कौतुक करतो. तू फ्लॉलेस आहेसच, पण आज MHJच्या गर्ल्सनी जी बाजी मारली आहे त्याला काय तोड नव्हती. आज तुम्ही स्वतःचे रंग घेऊन आला होतात आणि त्या रंगांनी तुम्ही हे प्रहसन रंगवलं. डिसूजा पण भारी होता. डिसूजांना परत ऐकायला खूप आवडेल. वंडरफुल, मजा आली. थँक्यू. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. यू मस्ट डायची टीम पुढील बुधवारी देखील आपल्यासोबत असणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.